सायन्स फिक्शन मूवी आपण सगळ्यांनी अनुभवली. ऑल ऑफ अ सडन काहीतरी असं झालं जे अकल्पित होतं. सगळे घरामध्ये बसलो. आपण ती मूवी फक्त बघितली नाही तर आपण त्या मूवीचा एक खूप इम्पॉर्टंट पार्ट होतो. आपण खूप एक इम्पॉर्टंट कॅरेक्टर त्या मूवीमध्ये प्ले केलं. सो आय वुड लाईक टू कॉंग्रॅच्युलेट यू ऑल फॉर कीपिंग द स्पिरिट ऑफ टीचर अलाइव्ह within yourself. You worked really hard during the COVID pandemic particularly, and I would like to request you that please applaud yourself for teacher and humanity within yourself. So give a please big round of applause to yourself. There is nothing wrong to appreciate ourselves. ही संस्था उभी राहिली, एक पर्टिक्युलर व्हॅल्यू घेऊन उभी राहिली. संस्था चालू करायचं एक इमोशनल ॲज वेल ॲज सोशल काही व्हॅल्यूज होत्या, त्याला घेऊन ही संस्था उभी राहिली. मला आठवतं अश्विनी मॅडम, अर्चना मॅडम जेव्हा फर्स्ट टाईम जॉब इंटरव्ह्यूला आल्या होत्या तेव्हा मी पिऊन कम रिसेप्शनिस्टचं काम करत होतो. त्यावेळेला जे देशमुख सर, आपटे सर, कुलकर्णी सर इंटरव्ह्यू घेत होते, त्यांना पाणी देणं, इंटरव्ह्यूअर्सला आतमध्ये पाठवणं, बाहेर आणणं, त्यांना बसवणं, त्यांचे रेझ्युमे आतमध्ये नेणं, त्या सगळ्या गोष्टी केलेल्या मला आठवतात. मी मुद्दाम 3 व्यक्तींची नावं घेतली ज्यांनी हे इंटरव्ह्यूज घेतले होते, कारण का त्या तिन्ही व्यक्ती त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात व्हॅल्यूजला खूप महत्त्व देतात आणि तेच सगळं इन्कल्केट या संस्थेत झालेलं आहे. मला आठवतं जेव्हा चाळीवजा बिल्डिंगमध्ये ही शाळा सुरू झाली होती आणि त्या बिल्डिंगमधनं जेव्हा ती शाळा इथे शिफ्ट करायची होती तेव्हा पोकलेनवर बसून लँड लेविंग मी केलेली आठवते. बघायला ते रुमाल बिमाल बांधून डोक्याला दुपारी पाणी मारायला सुरुवात करायचं तर दुपारची रात्र झालेली सुद्धा मला आठवते. आणि मग संध्याकाळी आई भेळभत्ता घेऊन यायची इथे. वातावरण चांगलं असायचं. त्याच्यामुळे आठवण एवढ्यासाठीच आली की हे सगळं करत असताना व्हॅल्यूजला आपण कधीच झिडकारलं नाही किंवा त्याला कधीच विसरलो नाही. मग त्या व्हॅल्यूज सामाजिक असतील, नैतिक असतील, लोकतांत्रिक असतील किंवा शैक्षणिक व्हॅल्यूज असतील, त्या व्हॅल्यू आपण कधीही विसरलो नाही आणि कुणालाही विसरून दिलेलं नाही. ह्या अकॅडमिक वर्षापासून आपण काही 5 ग्रेटेस्ट पर्सनॅलिटीजला फॉलो करणार आहोत. त्यांनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये काही व्हॅल्यूज पोर्ट्रे केल्या, ते जगले स्वतः त्या व्हॅल्यूज. म्हणजे हे शक्य आहेत, तर ते करू शकतात, कोणीही करू शकतो. सो अशा पर्सनॅलिटीजला आता आपण आपले आयडल मानणार आहोत आणि आपल्या संस्थेत जे कोणी भाग आहेत, मग ते मॅनेजमेंट असेल, ते शिक्षक असतील, पालक असतील, विद्यार्थी असतील, त्यांच्या रक्तामध्ये आपल्याला त्या व्हॅल्यूज आता बिंबवायच्या आहेत. पूर्वीही आपण हे काम करत होतो, पण तेव्हा काही फिनान्शियल लिमिटेशन्स होते, दुसरे काही लिमिटेशन्स होते. इन गिवन लिमिटेशन्स, इन गिवन सिच्युएशन जे काही जमलं ते आपण केलं. आता आपल्याला त्याच्या पुढं जाणं ही गरजेची गोष्ट आहे. तर आता आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मॅनेजमेंट व्हॅल्यूज आपल्या संस्थेमध्ये रुजवणार आहोत. ते शूरवीर होते, त्यांनी लढाया केल्या, त्याच्या बाकीच्या गोष्टी ह्या टोटली वेगळ्या. बट ॲज ए ॲडमिनिस्ट्रेटर त्यांनी ज्या व्हॅल्यूज पोर्ट्रे केल्या त्या आपल्याला बिंबवायच्या आहेत. कारण का उद्या जाऊन ह्यातले जे स्टुडंट्स आपल्या शाळेतले पासआउट होणार आहेत, दे विल बी ॲडमिनिस्ट्रेटर इन सम अदर फील्ड. सो हे ॲडमिनिस्ट्रेशन व्हॅल्यूज आपल्याला इथे पोर्ट्रे करायच्या आहेत. त्याच्यानंतर आपण महात्मा गांधीजींचे लाईफ व्हॅल्यूज ज्या आहेत त्या आपण पोर्ट्रे करणार आहोत. देर आर डिफरंट टाईप्स ऑफ व्हॅल्यूज. त्या प्रत्येक टाईपच्या व्हॅल्यूसाठी आपण एक पर्सनॅलिटीला फॉलो करणार आहोत. जेव्हा आपण लाईफ व्हॅल्यू म्हणतो तेव्हा इन एंटायर वर्ल्ड महात्मा गांधींसारखी आयडेंटिटी जी आपली स्वतःची आहे, आपल्या मातीतनं निघाली आहे, त्यांना आपण विसरून चालणार नाही. त्याच्यानंतर आपण JRD टाटाजी यांना आपण फॉलो करणार आहोत. ऑर्गनायझेशनल व्हॅल्यूज ज्या त्यांनी पोर्ट्रे केलेल्या आहेत, एक कॉर्पोरेट वर्ल्ड जिथे प्रॉफिट हा पहिलं पॉईंट कन्सिडर केला जातो कुठलाही निर्णय घेताना, तिथं त्यांनी ऑर्गनायझेशनला किती महत्त्व दिलं. एखादं युनिट लॉसमध्ये जात असलं तरी तिकडच्या कर्मचाऱ्यांचं नुकसान नको व्हायला, त्यांना फायनान्शियल प्रॉब्लेम नको व्हायला, म्हणून ते युनिट चालू ठेवणं हा क्वचित एखादा बिझनेसमन असा निर्णय घेऊ शकतो. त्याच्यानंतर आपण डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या सायन्स व्हॅल्यूज ज्या आहेत त्या आपण आपल्यामध्ये, आपल्या संस्थेमध्ये बिंबवायचा प्रयत्न करणार आहोत. तुम्ही आता पाहिलं युक्रेनचं युद्ध चालू होतं. डे 1
अटम बॉम्ब याचा विनाशासाठी कसा वापर होईल याची सगळीकडे चर्चा चालू होती. पण आपले जे अब्दुल कलाम आहेत यांनी ॲटम बॉम्ब बनवण्यामागे जे त्यांचं मोलाचं योगदान आहे त्याच्यामध्ये विनाश नसून विकास आणि शांती हा विचार त्याच्यामध्ये होता. सो जग ॲटम बॉम्बचा विनाशासाठी विचार करतोय आणि हा माणूस विकास आणि शांतीसाठी त्याच गोष्टीचा वापर करतो. सो ह्या व्हॅल्यूज आपल्याला लक्षात येणं खूप महत्त्वाच्या आहेत. आणि त्याच्यानंतर आपण मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपला सगळ्यांचा त्याच्या ज्या स्पोर्ट्समनशिप व्हॅल्यूज आहेत, एखाद्या गोष्टीला जी माझ्या कितीही विरुद्ध असली तरी ती किती स्पोर्ट्स स्पिरिटनी घ्यायला पाहिजे. तुम्हाला जर आठवत असेल, माहीत नाही तुम्ही किती क्रिकेट फॉलो करता, पण जेव्हा जेव्हा सचिन तेंडुलकरच्या विरुद्ध ऑन फील्ड चुकीचे निर्णय दिले गेले, ही गॉट सरप्राईज, जे नॅचरल आहे, बट ही नेवर एव्हर रिॲक्टेड. खाली मान घातली, बॅट घेतली आणि निघून गेला. एखादा बॉलर त्याला डिवचत असेल, त्याला प्रोवोक करत असेल, तर त्याही वेळेला खाली बसून तो फक्त पिचवरचे खड्डे बुजवायचं काम करायचा आणि उत्तर बॅटने देत होता. दीज ऑल द स्पोर्ट्समनशिप व्हॅल्यूज वी शुड इनकल्क्युलेट आवरसेल्फ. कारण का जर तुम्ही ह्या डिस्ट्रॅक्शनकडे लक्ष दिलं तर यू विल मिस युअर गोल. सो अशा बऱ्याचशा काही गोष्टी ज्या आहेत त्यामुळे तो करिक्युलमचा पार्ट असणं गरजेचं आहे. शाळेचा करिक्युलम महत्त्वाचा. SSC बोर्ड असेल, IGC असेल, CBSE असेल, काही फरक नाही आहे. कोणी हा विचार केला, तुम्ही ॲज अ शिक्षक कधी हा विचार केला की हे बोर्ड म्हणजे नक्की आहेत काय? कधीतरी आपण हा विचार केला? NCERT जी आपली इंडियाची नॅशनल पॉलिसी डिसाईड करते, दॅट गव्हर्निंग बॉडी, त्या बॉडीने 10वीपर्यंत मिनिमम मुलाला काय शिकायला पाहिजे, 12वीपर्यंत मुलाला मिनिमम काय शिकायला पाहिजे याचे नियम सांगितलेले आहेत. मग ती कुठलाही बोर्ड असेल, तो इंटरनॅशनल बोर्ड असेल किंवा स्टेट बोर्ड असेल, त्यांना त्या पॉलिसीनीच चालवावं लागतं. फरक एवढाच आहे की ते 4थीला कोण काय शिकवतं, मे बी तो विषय किंवा तो टॉपिक कोणी 5वीला शिकवत असेल, राईट. अल्टिमेटली 12वी झाल्यानंतर कुठल्याही बोर्डाचा विद्यार्थी कुठं जातो? सगळे मेनस्ट्रीमला एकाच ठिकाणी येतात. असा कुठला डेटा आपल्याकडं आहे की CBSE बोर्डमधनं आलेला मुलगा बेटर करतो स्टेट बोर्डपेक्षा, किंवा IGC वाला बेटर करतो, किंवा ICC वाला कोण बेटर करतो? असा कुठला तरी डेटा आहे? जेवढ्या मोठमोठ्या पोस्टवर जे कोणी अधिकारी सिलेक्ट होतात, IPSC वगैरे एक्झाम देऊन जे टॉपवर रँकिंग करतात, ती मुलं कुठनं येतात? खेडेपाड्यातनं येतात. तिथं CBSE बोर्ड आहे, तिथे IGC बोर्ड आहे, तिथं साधं घरात लाईट नाही आहे. या स्ट्रगलमधनं ही मुलं आली आहेत. तो स्ट्रगल आपल्याला विद्यार्थ्यांना देणं गरजेचं आहे. आता मी थोडंसं सायंटिफिक ह्याच्याकडे जातो, कारण का मगाशी मी सांगितलं काही टेक्निकल टर्म्स आहेत, काही सायंटिफिक टर्म्स आहेत. कारण का ॲज अ शिक्षक, एक शिक्षक म्हणून समाजाच्या 2 पावलं पुढं राहणं आपल्याला गरजेचं असतं, कारण का आपलं कामच शिकवण्याचं आहे, राईट. त्यामुळे बट ऑब्वियस आपण काही शिकवायला गेलो का पहिल्यांदा जोडे पडणार. असा कुठला शिक्षक आहे ज्याला जोडे नाही पडले? आय एम नॉट टॉकिंग अबाउट इन टुडेज सिनॅरिओ, पण ज्यांनी शिक्षणाला सुरुवात केली. आपण सगळ्यांनी अभ्यास केला, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले शेण फेकत होते, हे करत होते, बट ॲक्च्युली आपण शिकलो काय त्यातून, राईट. वी नीड टू अंडरस्टँड शिक्षण म्हणजे नक्की काय हे आता आपण सगळ्यात पहिले जाणू. कारण का आपल्या प्रोफेशनमध्ये आपल्याला सक्सेसफुल व्हायचं असेल तर शिक्षण म्हणजे काय, लर्निंग म्हणजे काय. फॉरगेट अबाउट टीचिंग, इट्स नेवर अबाउट टीचिंग. इफ यू रिमेंबर, शिक्षण, लर्निंग म्हणजे काय? मला सांगा, आपल्या शरीरामध्ये असा कुठला अवयव आहे जो लर्निंगसाठी, शिकण्यासाठी वापरला जातो? बट ऑब्वियस बुद्धी. तो एकमेव अवयव आहे जो शिकण्याचं काम करतो. मग काय एका शिक्षकाला बुद्धी कशी शिकते हे जाणून घ्यायला नको? नॉट आपल्याला काही डॉक्टर नाही व्हायचं, आपल्याला काही मेडिकल फील्डमध्ये नाही करायचं आहे, बट ॲटलिस्ट रिलेटेड टू आवर प्रोफेशन थोडीशी जाणकारी करूया. हे इतकं सोपं आहे. एखाद्याला आपल्याला लिहायला शिकवायचं असेल, नर्सरी प्री प्रायमरी सेगमेंटमधली मुलं असतील, लिहायचं काम कोण करतं? हात. त्या अवयवाला धरून आपण त्याला अक्षर गिरवायला नाही शिकवत. मग शिकायचं काम कोण करतं? बुद्धी. मग त्या बुद्धीला धरून शिकवायला नको का? हा एवढा सोपा विषय, राईट. नाव लेट्स अंडरस्टँड ब्रेन म्हणजे नक्की काय आहे, ते काय कशा पद्धतीने काम करतो.
ही बॉडी आहे त्या पेशीची. अमिमाची कशी बॉडी असते तशी त्या पेशींची ही बॉडी आहे, राईट. आता या बॉडीचं काम काय आहे? सो आपल्या शरीरात जेवढे ज्ञानेंद्रिय आहे, चव, स्पर्श, डोळ्यांनी दिसणं, कानांनी ऐकणं, राईट, ह्या सगळे जेवढी 5 ज्ञानेंद्रिय आहेत, त्या ज्ञानेंद्रियांचा वापर करून ह्या बॉडीच्या बाहेरचं जे जग आहे त्याची इन्फॉर्मेशन घेणं, राईट. आता मी जेव्हा खडूला हात लावतो तेव्हा हा खडू गुळगुळीत आहे का तो रफ आहे याची इन्फॉर्मेशन माझ्या बॉडीला गेली. याची लेंथ किती, याचं वेट किती, याच्यावरनं मी तो इथं पकडायचा का इथं पकडायचा, तो किती टाईट पकडायचा किती लूज पकडायचा, हे कॅल्क्युलेशन माझ्या ब्रेननी केलं. मी तुमच्याशी एकीकडं बोलतोय पण ब्रेन त्याचं काम करतोय, राईट. माझ्या मनातले जे विचार आहेत ते एक्सप्लिसिट करताना हे जे काही ड्रॉइंग केलं ते माझे हात मूव्ह करायचे सिग्नल्स या पेशी देत आहेत. बुद्धीचे वेगवेगळे कंपार्टमेंट्स आहेत, त्याच्यात लिहिण्याचा जो कंपार्टमेंट आहे तो माझ्या भाषेच्या कंपार्टमेंटशी कोऑर्डिनेट करून इथं रिझल्ट आला. कप्पे आपल्या बुद्धीमध्ये, तुम्हाला आश्चर्य वाटेल, प्रत्येक भाषेचा वेगळा कप्पा आहे, वेगळा डिपार्टमेंट आहे. असं नाही की सगळ्या भाषा एकाच डिपार्टमेंटमध्ये येतात. मराठी भाषेचा डिपार्टमेंट वेगळं, लिटरली वेगळा भाग बुद्धीमध्ये आहे. इंग्लिश भाषेचा वेगळा आहे. तुम्हाला ज्या काही भाषा येत असतील प्रत्येकाचा सेपरेट आहे. त्या भाषेचं आकलन, त्या भाषेचं लिखाण, त्या भाषेचं वाचन आणि त्या भाषेचं बोलणं, एक्सप्लिसिट होणं, याचे वेगवेगळे कप्पे आहेत. सो इतक्या मायन्यूट लेवलला किंवा ह्याच्यापेक्षाही काही मायन्यूट असेल त्या लेवलला या सगळ्या पेशी काम करत असतात त्यांचं, राईट. आता मग ह्या पेशी सपोज 2 अशा वेगवेगळ्या पेशी, आता ही दुसरी पेशी समजा, मला माझं परत ड्रॉइंग स्किल्स नाही दाखवायचे तुम्हाला. सो ही 1 नंबर पेशी, ही 2 नंबर पेशी. या 2 पेशी जेव्हा एकमेकांना चिकटतात आणि अशा अगणित पेशी एकमेकांना चिकटतात तेव्हाच तो त्याचा लगदा बनू शकतो. तिथं काही फेविकॉल का मजबूत जोड नाही आहे, राईट. मग ह्या पेशी चिकटतात कशाला? ही एक पेशीची बॉडी दुसऱ्या पेशीच्या बॉडीला चिकटते कशी? जेव्हा तुम्ही एखादा अनुभव वारंवार घेता, सतत घेता, तेव्हा या बॉडीला डेंड्राइट्स फुटतात. झाडाची मुळं जशी असतात, एक्झॅक्टली सिमिलर स्ट्रक्चर, राईट. जेवढे अनुभव, नंबर ऑफ अनुभव अँड जेवढे रिपिटेशन ऑफ दॅट एक्सपिरियन्सेस वाढतील तेवढे हे एका बॉडीचे डेंड्राइट्स वाढतात. लक्षात येत आहे? जेवढे हे डेंड्राइट्स वाढतील तेवढा तो माणूस हुशार. लक्षात येत आहे? ह्या बॉडीला हे हात कसे फुटतात? डेंड्राइट्स ज्याला म्हणतात. डेंड्राइट्स म्हणजे मराठीमध्ये तंतू. हे कसे फुटतात? तर ह्या 5 ज्ञानेंद्रियांमधना किती टाईपचे अनुभव आले आणि एक अनुभव कितीदा आला याच्यावर ही संख्या अवलंबून आहे. क्लिअर? ठीक आहे. थोडंसं मे बी समजायला कदाचित वेळ लागू शकतो, बट आय होप आय एम लिटिल बिट क्लिअर ॲटलिस्ट, राईट. आता हे का बरं असं होतं की जेवढे डेंड्राइट जास्त किंवा जेवढ्या ह्या पेशी जास्त तेवढा तो माणूस हुशार का बरं? याचाच अर्थ हे डेंड्राइट्स फुटताना जे अनुभव आणि रिपिटेशन आले ते त्याला तेवढे जास्त मिळाले आणि म्हणूनच आपण म्हणतो अनुभव, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. आपल्या घरात एखादी अडचण आली, आपण वयस्करांना, मोठ्या माणसांना का विचारतो? प्रोफेशनल वर्ल्डमध्ये आपल्याला काही अडचण येत असेल आपण सिनियर्सकडे का जातो? कारण का त्याला तेवढा अनुभव आहे. अनुभव आहे म्हणजे काय? तेवढे त्या विषयासंदर्भातले त्याचे डेंड्राइट्स वाढलेले आहेत. दिस इज प्युअर सायन्स. ठीक आहे. आता जेव्हा एका पेशीचे डेंड्राइट्स दुसऱ्या पेशीला जोडले जातात, सो लेट मी ट्राय दिस.
सो सपोज हे डेंड्राइट्स या दुसऱ्या पेशीचे, हे ह्या पेशीच्या डेंड्राइट्सला जेव्हा जोडले जातात, दिस सर्कल पॉइंट, दिस इज कॉल्ड सिनॅप्स. ठीक आहे. आता जेव्हा हे वेगवेगळे अनुभव वेगवेगळ्या क्षेत्रातल्या पेशींना मिळतात, त्या क्षेत्रातले वेगवेगळे डेंड्राइट्स ग्रो होतात आणि ते एकमेकांना चिकटतात, म्हणूनच ह्या दोन पेशी एकत्र येतात आणि अशा आधुनिक पेशींचा लगदा बनतो. सो इथं फेविकॉल नाही तर सिनॅप्स डिसाईड करतात. हे सिनॅप्स कसे जोडले जातात? पॉझिटिव्ह वातावरणात जर तुम्ही रिपीटेडली सिमिलर वेनी एखादा अनुभव देत गेलात का हे डेंड्राइट्स बनतात. सो अनुभव मिळाला, जेवढे अनुभव मिळतील तसे हे डेंड्राइट्स ग्रो होत जातील, वाढत जातील. सो इकडनं याचे डेंड्राइट्स वाढतील, इकडनं याचे डेंड्राइट्स वाढतील आणि मग एक त्याच्यात सातत्य आल्यानंतर एक डेंड्राइट्स दुसऱ्या पेशीच्या डेंड्राइट्सला जोडतो, जिथे सिनॅप्स पॉइंट तयार होतो. त्याच्यानंतर जर तुम्ही तो अनुभव थांबवला तो हा जॉईंट तुटतो. सो शिक्षक म्हणून तुम्ही एखादा विषय अभ्यासला असेल, तुम्हाला ती डिग्री मिळाली आणि त्याच्यानंतर तुम्ही त्या विषयाचा अभ्यास केला नाही, जे काही डेंड्राइट्स क्रिएट झालेले असतील ते तुटले, मग आपण फक्त पाट्या टाकायचं काम करतो. माझं एक लेक्चर आणि माझं शेवटचं लेक्चर हे सिमिलर असतं, काइंड ऑफ पाठांतर केलेलं असतं, त्याच्या वेगळं काही झालं तर मला कळत नाही. त्याचा काय संबंध बरं इथे? तुमच्या वर्गामध्ये 40 मुलं मिनिमम असतील, बरोबर? प्रत्येकाची लर्निंग बायसेस वेगळे आहेत, कारण का प्रत्येकाचा अनुभव वेगळा, प्रत्येकाचे नंबर ऑफ रिपिटेशन त्या अनुभवाचे वेगळे, त्यातला त्याची पर्टिक्युलर एखाद्या विषयाची सिनॅप्स जोडले जातील, जोडले नाही जाणार, त्याच्यावरनं त्याची एखादा गणितात हुशार असेल तर एखादा इंग्रजी भाषेत हुशार असेल तर एखादा अजून कुठल्या विषयात हुशार असेल. पण जेव्हा तुम्ही शिकवता आणि एकाच पद्धतीने जेव्हा 40 मुलांना शिकवता, तेव्हा काही ज्या तुमच्या पद्धतीशी मॅच होणारे असतील, ज्यांचे लर्निंग बायसेस मॅच होतात, ते शिकले, बाकीचे शिकले नाही. आणि म्हणूनच 40 मुलांना तुम्ही एकच लेक्चर देता, पण वर्गात जेव्हा तुम्ही परीक्षा घेता तेव्हा मार्क्स किती व्हेरी होतात? आता मला सांगा, जेव्हा तुम्हाला मार्क्स मिळतात आणि तुम्हाला कळतं की हां, ह्या विषयात हा मुलगा हुशार, कारण सो कॉल्ड मार्कमुळे हुशार आपण म्हणूया तात्पुरतं, आणि दुसरा मुलगा मठ्ठ, आपण लक्ष कोणाकडे द्यायला पाहिजे? ज्याचे डेंड्राइट्स त्या विषयातले जोडले गेलेले नाहीत किंवा वाढले गेलेले नाहीत, त्या मुलाकडे लक्ष द्यायला पाहिजे जास्त, त्याच्यावर जास्त मेहनत घ्यायला पाहिजे, का जो मुलगा ज्याचे डेंड्राइट्स त्या विषयातले वाढलेले आहेत आणि व्यवस्थित एकमेकांना चिकटलेले आहेत, ते सिनॅप्स झाले, त्याच्याकडे द्यायला पाहिजे? बट ऑब्वियस जो मुलगा कच्चा आहे, साध्या सरळ सोप्या भाषेत, आपल्या त्याच्यावर जास्त मेहनत करणं गरजेचं आहे, त्याला जास्त अनुभव देणं गरजेचं आहे. आणि ते अनुभव देताना पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये ते पॉझिटिव्ह वातावरणात ते अनुभव देणं गरजेचं आहे. तू मठ्ठ आहेस किंवा व्हॉट एव्हर जे काय करतो, त्याला अजून निगेटिव्ह वातावरण देतो. निगेटिव्ह वातावरणात हे डेंड्राइट्स खुंटतात आणि एकदा ते गेले, सिनॅप्स तुटला, परत जोडल्या जात नाही. याचं सगळ्यात सोपं आणि समजण्यासारखं उदाहरण म्हणजे जी जुनी लोक आहेत, वयस्कर लोक आहेत, त्यांना आत्ताची टेक्नॉलॉजी समजणं किंवा तो स्मार्टफोन हँडल करणं, आणि नवीन पिढी याला तो जुनी कशाला, आपण आपलंच उदाहरण घेऊ ना. स्मार्टफोन मी घेतला, पण माझ्यापेक्षा मच बेटर वे त्याचं फंक्शन हे माझा मुलगा त्या दिवशीच त्याला कळत जातं किंवा त्याच्या आधीच कदाचित कळलेलं असतं. माझ्याकडे तुम्ही रिपीटेडली पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये एखाद्याला तोच अनुभव देता, तेव्हा हे डेंड्राइट्स फक्त जोडले जात नाही, तर त्याचं डबल कनेक्शन होतं. सो आता एक नाही, सो हे 2 सिनॅप्स तयार झाले एका ठिकाणी. जेव्हा हे डेंड्राइट्स आहेत आणि हा सिनॅप्सचा पॉइंट असतो,
सो दिस इज सिनॅप्स पॉईंट. जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह वातावरणात हे करता तेव्हा ह्या ज्या डेंड्राइट्स आहेत याच्यावर एक मायलिन नावाचं केमिकल आहे, फॅटी ॲसिड आहे, त्याचा थर जमा होतो. एक्झॅक्टली इलेक्ट्रिक वायरसारखा. इलेक्ट्रिक वायरवर रबर कोटिंग जे असतं त्याचं जे काम आहे की आतल्या तारेचा विद्युत प्रवाह विनाखंडित सुरू ठेवणं, विदाऊट एनी इंटरप्शन सुरू ठेवणं, तेच ह्या मायलिनच्या थराचं काम आहे. पण हा थर कधी जमतो? पॉझिटिव्ह वातावरणात सतत सतत करत राहायला. सिनॅप्स कधी जमतात? पॉझिटिव्ह वातावरणात सतत सतत तुम्ही जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी करता. सो पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट इन युअर क्लास हॅज इट्स ओन इम्पॉर्टन्स. राईट. हे मी सगळं का सांगतोय तुम्हाला, याचं हळूहळू तुम्हाला पुढे उलगडा होईल की वाय आय एम पुटिंग ऑल दिस स्टफ ओव्हर हिअर, वाय आय एम ट्राईंग टू एक्सप्लेन यू ऑल दिस थिंग्स. राईट. आता नुसतंच हा मायलिनचा थर जमून तुमचे डेंड्राइट्स प्रोटेक्ट नाही होत. आता मायलिनचा थर आल्यामुळे काय होतं, ही तुटण्याची प्रोसेस जी आहे ना ती कमी होऊन जाते, कारण का त्याला कव्हर आलेलं आहे प्रकारचं. त्यामुळे तो विद्युत आणि लिटरली बुद्धीमध्ये विद्युत प्रवाह होतो. लिटरली हे नुसतं मायलिनचा फॅटी थर नाही न जमत, तर न्यूरो ट्रान्समीटर नावाचे एक प्रकारचं रसायन आहे, ते या सिनॅप्समध्ये त्याचे ग्लांड्स तयार होतात. या न्यूरो ट्रान्समीटरचं काम काय माहिती आहे? एका पेशीच्या, आता हे कनेक्शन आहे, जॉईंट आहे, त्या जॉईंटमध्ये व्यवस्थित सिग्नल दुसऱ्याकडे पास ऑन करणं. दोन वायर एकत्र आणता आणि तो जॉईंट जर तुम्ही व्यवस्थित केला नाही, प्रॉब्लेम येतो. राईट. शॉर्ट सर्किट होऊ शकतं. तोच प्रकार. ते शॉर्ट सर्किट होऊ नये, ॲज इट इज तो सिग्नल पोचावा, लवकर पोचावा, ते काम हे न्यूरो ट्रान्समीटरचं असतं. आणि हे जे सिनॅप्सचे जागा आहेत, हे जेवढे तुम्ही परत अनुभव द्याल, परत एकदा पॉझिटिव्ह वातावरणात, मी तुम्हाला सांगतोय प्रत्येक वेळेला पॉझिटिव्ह वातावरण आणि रिपीटेड एक्सपिरियन्स प्रत्येक ठिकाणी आहे, तेवढा हा एरिया मोठा मोठा होत जातो. हा सरफेस एरिया जो आहे सिनॅप्सचा, त्याच्याने काय होतं, न्यूरो ट्रान्समीटरला अधिक जागा मिळते, मॅक्सिमम न्यूरोमीटर इथं राहतात. राईट. आता जेव्हा ह्या न्यूरोमीटर अधिक प्रमाणात जमतात, मायलिनचा थर त्याच्यामध्ये येतो. असं होतं ना कधी कधी की आपण कधीतरी लहान असताना किंवा कधीतरी एखाद्या विषयात खूप पारंगत असतो आणि इव्हेंच्युअली ते स्किल आपलं निघून जातं. का बरं असं होतं? एकतर तुम्ही प्रॅक्टिस नाही ठेवली त्यामुळे सिनॅप्स तुटले, आणि दुसरं तुम्हाला निगेटिव्ह वातावरण मिळालं. अरे काय सारखी सारखी ती रांगोळी काढत बसते, तर मे बी तुम्ही एखाद दिवशी खूप छान रांगोळी काढत होता, पण रांगोळी काढायला बसल्यावर तुम्हाला कोणतरी घरातलं ओरडतं, काय टाइमपास करते, ते रांगोळी कशाला पसरवली, सगळा खताडा कशाला केला, वॉट एव्हर. मी एक एक्झाम्पल म्हणून दिलं, खूप छोटं आता सुचलं म्हणून दिलं. असे लहान किंवा खूप मोठे इन्सिडन्स आपल्या आयुष्यात होतात. आपल्याला डिस्करेज केलं जातं, आपल्याला तू बावळट आहेस, तू मूर्ख आहेस, तू मठ्ठ आहेस, एवढी पण अक्कल नाही का तुला. ऑल दीज आर निगेटिव्ह एन्व्हायरमेंट. हे जेव्हा होतं, जेव्हा पॉझिटिव्ह वातावरण मिळत नाही हे सगळं होतं, पण जेव्हा निगेटिव्ह वातावरण होतं, अनुभव मिळाला पण निगेटिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये मिळाला, तोही निगेटिव्ह. मी ना इच्छा खूप आहे तुम्हाला खूप डिटेलमध्ये ह्या सगळ्या गोष्टी, खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे. पॉझिटिव्ह वातावरणात निगेटिव्ह एक्सपिरियन्स इज गुड. इन पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट वन शुड गेट निगेटिव्ह एक्सपिरियन्स, बट इन निगेटिव्ह एन्व्हायरमेंट, but obvious you can't give positive experience, you always get negative experience. आणि ती गोष्ट तुम्हाला जे काही शिकलेले असाल, तुमचे जे काही स्किल असेल, नॉलेज असेल, त्याच्यापासून तुम्हाला परावृत्त करते. सो प्लीज कोणालाही मठ्ठ म्हणू नका, कोणालाही ओरडू नका, कुठल्याही प्रकारचा निगेटिव्ह एक्सपिरियन्स देऊ नका. शिक्षा पॉझिटिव्ह असू शकते, जरुरी नाही शिक्षा निगेटिव्हच असली पाहिजे. परत एकदा मी आता जे काही बोलतो आहे त्याचं पुढे तुमच्या प्रोफेशनशी रिलेशन आहे.
जेव्हा तुम्ही निगेटिव्ह एक्सपिरियन्सेस देता तेव्हा तुमचा ब्रेन ॲड्रेलिन नावाचं एक केमिकल रिलीज करतं. ते ॲड्रेलिन केमिकल न्यूरो ट्रान्समिटरला त्याचं काम करू देत नाही, मध्ये अडथळा आणतं. आणि त्याच्यामुळे एका पेशीची इन्फॉर्मेशन दुसऱ्या पेशीपर्यंत व्यवस्थित जात नाही आणि म्हणून तुम्ही नंतर ते स्किल विसरता किंवा तेवढं परफेक्ट मे बी तुम्ही ड्रॉइंग खूप छान काढत असाल पण नंतर मे बी तेवढं चांगलं ड्रॉइंग काढू शकत नसाल. सो ॲड्रेलिन हे निगेटिव्ह वातावरणात होतं. तर जेव्हा तुम्ही कुणाला ओरडताना तू मूर्ख आहेस, बावट आहेस, तुम्ही चिडता एखाद्यावर, समोरच्या व्यक्तीचा ब्रेन टू सेफ गार्ड हिमसेल्फ ॲड्रेलिन सोडतं. आता जेव्हा ही इन्फॉर्मेशनच प्रोसेस होत नाही, असं कधी झालं की तुम्ही मुलाला विचारताय, अरे सांग ना काय उत्तर आहे, बोल ना, तोंडात काय जीभ नाही का, बोलता येत नाही का तुला, आणि तो मुलगा गप्प असतो. मी बी खाली मान घातलेली असेल किंवा व्हॉट एव्हर, राईट. काय होतं माहिती आहे, तेव्हा त्याच्या ब्रेनमध्ये ॲड्रेलिन सोडलं जातं आणि जेव्हा ॲड्रेलिन सोडलं जातं तेव्हा ती व्यक्ती 3 पद्धतीने रिॲक्ट करू शकते. आता हे तुम्हाला काय अनुभव आले असतील तर बघा ते फिट बसतंय का. या 3 रिॲक्शन शिवाय समोरची व्यक्ती रिॲक्टच नाही करत. जेव्हा ॲड्रेलिन रिलीज होतं, ॲड्रेलिन निगेटिव्ह वातावरणात रिलीज होतं, तेव्हा ती व्यक्ती एकतर फाईट, चिडते, आक्रस्ताळपणा करतो, तो मुलगा आरडाओरडा व्हॉट एव्हर विक्षिप्तपणे वागतो आपण ओरडल्यावर, किंवा तो पळून जायचा प्रयत्न करतो. मी आज होमवर्क नाही केलं, त्या टीचरचं लेक्चर आहे आज, आता मी होमवर्क केलेला कळलं नाही तर ती टीचर मला पनिश करेल, जाऊ दे मी टीचर लेक्चरच बंक करतो किंवा मी शाळेतच जात नाही. सो घरून मुलगा निघतो शाळेसाठी पण तो शाळेत आलेलाच नसतो. दॅट इज फ्लाईट बिहेवियर, पळून जाणं. कारण का तो भीतीचा निगेटिव्ह एक्सपिरियन्स ॲड्रेलिन सोडतो. आणि तिसरी रिॲक्शन असते फ्रीज, स्तब्ध होणं. त्याच्या बॉडीला कळतच नाही, हे प्रोसेस नाही होत की काय करायचं, त्यामुळे ब्रेन फ्रीज होतो, जखडून जातो. इन्फॉर्मेशन कुठंच काही पास होत नाही. जर माझी ब्रेन माझ्या शरीरातल्या कुठल्याही इतर अवयवाला कुठलाही इलेक्ट्रिक सिग्नल जर पास करू शकत नसेल, माझी बॉडी हलू शकत नाही. माणूस मेल्यानंतर त्याचा कुठलाही अवयव हलत नाही, कारण का त्याची ब्रेन जो आहे तो कुठलाही सिग्नल सोडत नाही. सो आय होप आपण हे बेसिक गोष्टी अनुभवल्या. हां, जसं निगेटिव्ह एक्सपिरियन्स आल्यावर ॲड्रेलिन सोडलं जातं तेव्हा, लेट मी करेक्ट माय सेल्फ, चेक इट आउट, चुकीचा शब्द नको घ्यायला. व्हॉट इज दॅट? एंड्रोफिन. जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह वातावरणात निगेटिव्ह एक्सपिरियन्स देता किंवा पॉझिटिव्ह वातावरणात पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स देता तेव्हा एंड्रोफिन नावाचं केमिकल सोडलं जातं. एंड्रोफिन काय करतं माहिती आहे? त्या व्यक्तीला शांत करतं आणि सारासार विचार करायची क्षमता देतं. आणि मग तो मुलगा जर चुकला असेल तो मान्य करतो, जेन्युअनली मान्य करतो, शिक्षा अवॉइड करण्यासाठी सॉरी नाही म्हणत, जेन्युअनली मान्य करतो, सॉरी माझ्याकडनं हे चुकलं, आणि ही मेक शुअर की त्याच्याकडनं परत ही चुकी होणार नाही. जेव्हा तुमची बुद्धी काम असते तेव्हाच तुम्ही सारासार विचार करू शकता आणि योग्य तो निर्णय घेऊ शकता. निर्णय घेणं ही एक वेगळी प्रक्रिया आणि घेतलेला निर्णय अंमलात आणणं ही दुसरी प्रक्रिया आहे. आय एम टॉकिंग अबाउट डिसिजन मेकिंग, राईट. सो एंड्रोफिन त्याच्यामध्ये मदत करतं, विद्यार्थ्याला काम करतं आणि त्याचं योग्य अयोग्य वर्तन जे काही असेल त्याच्याबद्दल त्याची सारासार विचार करायची क्षमता वाढवतं. जर तो विचार योग्य असेल, बट ऑब्वियस एंड्रोफिन योग्यच विचार करायला भाग पाडतं कारण का त्याला काम करतं. तुम्ही बघाल त्या मुलाच्या बिहेवियरमध्ये फरक पडलेला आहे. जर एखादा मुलगा तुमच्या वर्गात लक्ष देत नसेल, मस्ती करत असेल, आणि जर तुम्ही त्याला पॉझिटिव्ह वातावरणात निगेटिव्ह एक्सपिरियन्स दिला तर त्याचा ब्रेन एंड्रोफिन सोडेल. उदाहरण देतो मी, उदाहरण ते ॲक्च्युली नंतर देणार होतो पण आता समजायला सोपं झालं तुम्हाला. जो वर्गात मुलगा मस्ती करतो
त्याला आपण काय करतो, वर्गाच्या बाहेर काढतो. त्याची बुद्धी फ्लाईट मोडमध्ये जायच्या आधीच तुम्ही त्याला फ्लाईट करता, तुम्हीच त्याला पळवून लावता, त्याला अनुभवच बंद झाला. पण जर तुमच्या असं लक्षात आलं की अरे ह्या मुलामध्ये ना स्टेज डेअरिंग नाही आहे, किंवा तो काय म्हणू स्वतःचं ओपिनियन ठेवायला घाबरतो, किंवा कोणाला मोठ्याने वाचायला थोडीशी भीती वाटते, वर्गासमोर येऊन एखादे वाचता येतं पण वर्गासमोर येऊन वाचायचं याची भीती असते. जर तुम्हाला असं काही आयडेंटिफाय झालं त्या व्यक्तीबद्दल, सपोज आपण म्हणू की त्याला मोठ्याने वाचायची जरा भीती आहे एक प्रकारची, आणि त्या मस्ती करणाऱ्या मुलाला एक शिक्षा म्हणून, आणि शिक्षा एवढ्यासाठी म्हणतोय की निगेटिव्ह एक्सपिरियन्स, त्याला जर तुम्ही बोलवलं पुढे ये आणि आता वाच, आणि बस ऑब्वियस वाचताना त्याची तथपप होणार, त्यावेळेला तुम्ही चिडून किंवा त्याला हसून त्याची टिंगलटवाळी करण्यापेक्षा जर तुम्ही त्याला मोटिवेट केलं, नाही बरोबर आहे, वाच, हरकत नाही, व्हेरी गुड व्हेरी गुड, राईट, आणि पूर्ण झाल्यावर मुलांकडनं टाळ्या वाजवल्या, कसंही त्यांनी केलेलं असेल तर, दिस इज कॉल्ड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट. अँड व्हॉट इज अ निगेटिव्ह एक्सपिरियन्स? मनातली भीती, कसं बोलू, कसं वाचू, राईट. पुढच्या वेळेला ना तो तुमच्या लेक्चरला कधी मस्ती नाही करणार, कारण का त्याला त्याच्या मनातल्या भीतीशी डील करायचं आहे, अरे नको बाबा मला वाचायला लावते. पण पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंटमुळे तुमच्याबद्दल त्याचं निगेटिव्ह मन नाही होणार, तुमचं लेक्चर अटेंड तो मुद्दामून करेल, तो तुम्हाला चांगली व्यक्ती, चांगले शिक्षक म्हणून बघेल, कारण का तुम्ही हसत नव्हतात, तुम्ही त्याच्यावर चिडलेल्या नव्हतात, तुम्ही त्याला मोटिवेट करत होता. सो इथे ॲड्रिलिन नाही रिलीज होते, इथे एंड्रोफिन रिलीज होत आहे. आणि हे जेव्हा होतं, जेव्हा एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीबद्दल चांगलं ओपिनियन बनवतो, तेव्हा त्याच्यामध्ये ऑक्सिटोसिन नावाचा हार्मोन रिलीज होतं. ऑक्सिटोसिन या हार्मोनचं काम प्रेमभावना उत्पन्न करणं, नॉट नेसेसरी कपल्स लव, राईट, अफेक्शन, बॉन्डिंग, राईट, एक आपलेपणा, राईट. सो लहान मुलगा आपण खूप सहजपणे म्हणतो आईबरोबरचं नातं किंवा इतर नात्यांपेक्षा ना आईचं नातं नेहमी मुलांशी वेगळं ठेवलं गेलं. का बरं? जन्माला आल्यापासून त्याच्या या ब्रेन सेल्सला वेगवेगळे अनुभव मिळतात. सी ट्राय टू अंडरस्टँड. आपण तो इन्फंट बेबी म्हणून फार मोकळं होतो, पोटातनं बाहेर आल्याबरोबर त्याला अनुभव वेगळा मिळतो, वातावरण बदलतं, ते कार्टर रडायला लागतं, रडलं नाही तर प्रॉब्लेम समजतात. का बरं समजतात तो प्रॉब्लेम? कारण का त्याच्या बुद्धीला इन्फॉर्मेशन जात नाही आहे की वातावरण बदललं अँड आय नीड टू रिॲक्ट समथिंग. त्यामुळे ते पोरगं रडलं पाहिजे, नाही रडलं तर त्याला चापट्या मारतात, झपटतात, पण रडवतात त्याला. जन्माला आल्याबरोबर निगेटिव्ह एक्सपिरियन्स दिला जातो इन अ पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट. लक्षात घ्या ह्या भावना काय आहेत. आणि हे त्याची आईच करत असते, कारण का तान्हलं बाळ असतं, भूक लागली का त्याला पाजणं, त्याला साफ करणं, त्याला जवळ ठेवणं, हे सगळे पॉझिटिव्ह एक्सपिरियन्सेस त्या व्यक्तीबद्दल त्याच्या ब्रेनला मिळतात. आणि त्याचं ब्रेन जे आहे ते ऑक्सिटोसिन हार्मोन्स डेव्हलप करतात आणि एक वेगळी भावना आई आणि मुलगा दोघांमध्ये, कारण का ऑक्सिटोसिन फक्त त्या बाळामध्ये नाही डेव्हलप होत, त्या हार्मोन्स त्या आईमध्येही डेव्हलप होतात सिमिलरली, आणि मग ते प्रेम घट्ट होतं. राईट. जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला त्याच्या टीचरबद्दल, त्याच्या टीचरचं नाव घेतल्यावर, त्या टीचरबद्दल उल्लेख आल्यावर, ती टीचर बघितल्यावर जेव्हा त्याच्यामध्ये ऑक्सिटोसिन हार्मोन्स तयार होतात, डेव्हलप होतात, तेव्हा त्या मुलाचं शाळेत येण्याबद्दलचं प्रेम वाढतं, शाळेबद्दलचं प्रेम वाढतं, त्या मुलाचं शिक्षकाबद्दलचं प्रेम वाढतं, त्या मुलाचं त्या विषयाबद्दलचं प्रेम वाढतं, आणि तो मुलगा एक आदर्श स्टुडंट किंवा एक आदर्श मनुष्य म्हणून डेफिनेटली डेव्हलप होऊ शकतो. Now I am coming to my main point. After telling you all this scientific thing, का बरं मी हे सगळं रामायण महाभारत तुम्हाला सांगितलं? We need to develop relationship with our students. त्याच्यासाठी आपल्याला काय करायला हवं? तर we have to show them that we really care for them. आपल्याला खरोखर त्या मुलाची काळजी, आणि मी खरोखर म्हणतोय, ॲक्टिंग नाही.
बुद्धी मूर्ख नाही. तुम्ही ॲक्टिंग केली, त्याच्या बुद्धीला ते सेन्स करणार, त्याच्या पेशींना तोच इन्फॉर्मेशन मिळणार. ही तोंडावर गोड गोड बोलते. सो तसं नाही, जेन्युअनली मी सांगतोय, राईट. सो वी हॅव टू पोर्ट्रे दॅट वी केअर फॉर देम. का बरं? तर पॉझिटिव्ह अनुभव मिळतो, तर ऑक्सिटोसिन रिलीज होतो, प्रेम भावना, आपलेपणाची भावना उत्पन्न होते. त्या विद्यार्थ्याला जेन्युअनली वाटतं की नाही, माझी टीचर खरोखर माझ्या भल्यासाठी काहीतरी सांगते, खरोखर शी इज इंटरेस्टेड, शी इज रिअली केअर अबाउट मी, राईट. मग हे करण्यासाठी आपण काय काय करू शकतो? एक तर सगळ्यात पहिले, जेव्हा असं कुठल्या विद्यार्थ्याला वाटतं ना की हा माझा शिक्षक माझी खरोखर काळजी घेतो, तेव्हा रिसर्च हॅज सेड that particular student is more likely to engage in studies, work hard to counter his weaknesses. त्याच्या अभ्यासातले जे काही असेल तो स्वतःहून मेहनत करण्याचा प्रयत्न करतो. अँड ही कोऑपरेट टीचर्स अँड स्कूल. मग स्कूलचे नियम पाळणं असेल म्हणा, किंवा स्कूल टीचरनी काही त्याला होमवर्क दिला असेल किंवा काही टास्क सांगितले असेल, त्याच्यामध्ये तो कोऑपरेट करतो, तो स्वतःहून एंगेज होतो, स्वतःहून पार्टिसिपेट होतो, राईट. हे कसं कळेल आपल्याला? तर तो तुम्हाला प्रश्न विचारेल, कारणं नाही देणार की मी का नाही केलं, मी हे कसं करू, काय करू, मला समजत नाही आहे, हे तो स्वतःहून सांगेल. दॅट्स कॉल एंगेजमेंट. ही विल वर्क हार्ड. सो तुम्ही एखादा होमवर्क दिला असेल, तो एक्सटर्नल जाऊन अजून काहीतरी वर्क एक्स्ट्रा करून येईल आणि ही विल शो यू, टीचरने हे बरोबर केलं आहे का चेक करायचं. जर ते आउट ऑफ काही असेल, तुम्ही सांगितलं आहे तुमच्या होमवर्कच्या वेळेत, तर वैतागू नका, मी कुठं तुला सांगितलं होतं म्हणून. गेट हॅपी की तो ॲक्च्युली स्वतःहून काहीतरी स्वतःमध्ये बदल करायचा प्रयत्न करतोय. अँड ॲज आय सेड, ही विल कोऑपरेट. आता हे आपण कसं करू शकतो? आपण त्याला हे कसं दाखवून देऊ शकतो की वी रिअली केअर अबाउट यू? सो जर तुम्ही त्या विद्यार्थ्याशी त्याच्या मित्रमैत्रिणीसमोर, वर्गासमोर, दुसऱ्या टीचरसमोर, त्याच्या पालकांसमोर, त्याच्या व्यतिरिक्त इतर कोणासोबतही समोर बोलत असाल, राईट, मे बी तुम्ही दोघंच आहात, पण तुम्ही कॉरिडॉरमध्ये खाली आहात आणि मुलं येतात जातात किंवा शिक्षक येतात जातात, इवन दॅट सिच्युएशनमध्ये तुम्ही खूप काळजीपूर्वक त्याच्याशी बोललं पाहिजे. त्याच्या डिग्निटीला, त्याच्या रिस्पेक्टला तुम्ही धक्का लावता कामा नये. तो लहान आहे, मी टीचर आहे, सॉरी. तो कितीही लहान मुलगा असला, नर्सरीतला मुलगा असला, त्याला रिस्पेक्ट कळतो, त्याच्या बुद्धीला तेवढी अक्कल आहे. कोणाचीही बुद्धी त्या शरीरासाठीचे निर्णय घेते. आर यू अंडरस्टँडिंग, राईट? तुम्ही कधी हे अनुभव घेतलाय? मी तर जाम घेतलाय. 2 कार्टे घरांमध्ये सॉरी म्हणायला लहान मुलगा घाबरतो, त्याला सॉरी या शब्दाचा अर्थ पण नसतो माहिती. पण एखादा काहीतरी इव्हेंट होतो आणि मग आई किंवा वडील सॉरी म्हण, पहिले सॉरी म्हण. त्याला एवढं कळतं की काहीतरी मला चुकलंय आणि दे वॉन्ट मी टू करेक्ट समथिंग, बट द वे आय एम आस्किंग इट इज इन्सल्टिंग. ती मुलं निग्लेक्ट करतात. फाईट फ्लाईट जे आता मगाशी सांगितलं, फ्रीज, त्या बिहेवियरमध्ये जातात. ती मुलं तिकडनं पळून जातात किंवा खाली मान घालून उभे राहतील, पण सॉरी नाही म्हणणार, किंवा चिडतील, इन द सेन्स रडतील, पण सॉरी नाही म्हणणार. त्यांना त्याचा शब्दाचा अर्थ नसला कळला तरी भावना पोहोचल्यात, तर तुम्ही बुद्धीला मूर्खात नाही काढू शकत. नंतर आपण काय करू शकतो? एक मला आवडलेला त्यांनी सुचवल्यामधली एक टास्क आहे की तुमच्या मते तुमच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना तुम्ही किती चांगल्या पद्धतीने ओळखता, या क्रमाने एक लिस्ट तयार करायची. तुमचे जितके काही विद्यार्थी असतील टोटल, कुठल्या पर्टिक्युलर एका क्लासचे नाही म्हणत, सगळेच. आणि म्हणजे उतरत्या क्रमाने, ज्याला मी सगळ्यात चांगला ओळखतो असं मला वाटतं तुम्हाला, यू डोंट नीड टू प्रूव्ह एनिथिंग, ह्या तुम्हाच डिसिजन घ्यायचा आहे, त्याला वर ठेवायचं. आणि ज्याला सगळ्यात कमी ओळखता असं तुम्हाला वाटतं त्याला बॉटममध्ये ठेवायचं, राईट. याने काय होईल माहिती आहे? तुम्हाला टार्गेट करता येईल की मी कोणाला ओळखत नाही आहे, त्याला मी पहिले ओळखेल, सो दॅट ही विल फील दॅट यू रिअली केअर अबाउट हिम. हे आत्ता जे मी सांगतोय ते आपल्याला विद्यार्थ्यांना कसं भासून देता येईल, त्याच्या बुद्धीला आपल्याला कसं कन्व्हिन्स करता येईल की आय रिअली केअर अबाउट यू. सो सगळ्यात पहिले तर हा डेटा तयार करा. तुमच्यामध्ये तुम्ही कोणाला किती ओळखता या हिशोबाने उतरत्या क्रमाने, आणि जो बॉटमचा मुलगा जो आहे, ज्याला तुम्ही कमी ओळखता, त्याला ओळखायचा प्रयत्न तुम्ही करा. दुसरी गोष्ट आपण करू शकतो की गुड मॉर्निंग टीचर,
आणि टीचर आली टेबलवर, हां आजचा टॉपिक हा, किंवा हां गुड मॉर्निंग क्लास, हा टोन न ठेवता जर तुम्ही मुलांनी विश करायच्या आधी तुम्ही त्यांना विश केलं, दॅट टू एन्थुझियास्टिकली, हाय जरुरी नाही गुड मॉर्निंगच असलं पाहिजे, इथं रिलेशन डेव्हलप करायचं आहे. सो हाय हॅलो हाय बडी, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. देर इज नो प्रॉब्लेम ॲट ऑल अनलेस अँड अँटिल इट्स क्रिएट बॉन्ड बिटवीन यू अँड युअर स्टुडंट. सो डोंट बी इन दॅट की मी टीचर आहे, मी कसं हाय बडीने बिडी करू. नॉट नेसेसरी तुम्ही असं बोललंच पाहिजे, मी एक एक्झाम्पल म्हणून सांगतोय. सो इट कॅन बी हाय हॅलो गुड मॉर्निंग गुड डे टेक केअर बाय बाय टेक केअर. द टोन, युअर बॉडी लँग्वेज, तुमचे हे सगळ्या गोष्टी जे आहेत ना त्या बुद्धी ऑब्झर्व करणार आहे. आणि जेव्हा तुम्ही गुड मॉर्निंग करता तेव्हा तुम्ही रिअली मीन करता का हे तुमच्या हावभावावरनं आणि तुमच्या प्रोनाऊन्सिएशनवरनं त्याला कळणार आहे. अनदर बेस्ट थिंग आय लाईक दॅट, त्या मुलाची ना चौकशी करा शाळा बाह्य जीवनाबद्दल, की ट्युशनला जातो का किंवा हॉबीजचे काही क्लासेस आहेत का. जर तुम्हाला माहिती आहे की हां तो सिंगिंगला जातो, अरे कसं चाललंय तुझं गाण्याचं, राईट, ॲप्रिशिएट हिम, आस्क हिम टू सिंग. मध्ये ब्रेक घ्या तुमच्या लेक्चरमध्ये, आस्क हिम टू सिंग समथिंग अँड इट कॅन बी सो कॅज्युअल, राईट. एक ब्रेक घ्यायचा का आपण, हां ब्रेक घ्यायचा, अरे इकडे रे गाणं म्हणून लोकांना ॲप्रिशिएट हिम फॉर दॅट, राईट. त्याची ती चौकशी करा. किंवा एनिथिंग वॉट एव्हर ही डज आउटसाईड द स्कूल अपार्ट फ्रॉम स्टडीज, राईट. पिकनिकला गेला, फॅमिली ट्रिपला तर कुठं गेला असेल, काय झालं, कसं होतं रे ते, राईट. मग मे बी तुम्हाला जायचं नाही जायचं, बट यू कॅन ॲक्ट लाईक मला जायचं, मग कुठं जाऊ, तुम्हाला सजेस्ट कर एखादी प्लेस, कुठल्या हॉटेलमध्ये गेला, कुठलं जेवण चांगलं आहे, किंवा मी काय बघितलं पाहिजे तिथं जाऊन, राईट. सो ही ह्या ज्या शाळा बाह्य त्याच्या जीवनाबद्दल जेव्हा तुम्ही चौकशी करता तेव्हा त्यांना असं वाटतं की अरे हे फक्त पाट्या टाकायचे आणि स्वार्थी नाही आहे, दे आर रिअली इंटरेस्टेड इन टू माय लाईफ अपार्ट फ्रॉम माय अकॅडमिक्स. त्याने सुद्धा आपलेपणाची भावना वाढते, रिलेशनशिप तुम्ही चांगल्या पद्धतीने डेव्हलप करू शकता. हां बट ऑब्वियस याचा अर्थ असा नाही की तुम्ही खूप पर्सनल व्हायला पाहिजे, त्याचे दुष्परिणाम पण आहे, राईट. डू नॉट गेट पर्सनल, राईट. तुम्ही तुमच्याबद्दलही सांगू शकता, जरूर नाही की त्याच्याचबद्दल विचारा, तुम्ही तुमच्याबद्दलही त्याला सांगू शकता की तुम्ही तो तारे जमीन पर मूवी पाहिला आहे ना, त्याच्यात आमिर खानने ॲक्च्युली जे केलं, राईट, त्याने त्याच्या पर्सनल प्रॉब्लेम सांगितले, अरे मलाही असा त्रास होता, काही सेलिब्रिटीजची नावं घेतली त्याने, अँड हाऊ आय केम अप दॅट विथ दॅट प्रॉब्लेम, तुझा जो प्रॉब्लेम होता तोच माझा कसा होता, मी कसं सॉल्व्ह केलं, राईट. सो थोड्याशा अशा काही जेन्युइन तुमच्या आयुष्यात काही घटना असतील, शेअर विथ दॅम, राईट, विच विल नॉट युअर ट्रू पर्सनल थिंग्स बट विच विल मोटिवेट हिम. सो अशा काही घटना तुम्ही सांगू शकता, तुमच्या नसतील, तुमच्या शेजारपाजारच्या असतील, तुमच्या मुलांच्या फॅमिलीमधले रिलेटिव्हमध्ये तुमच्या नोनपैकी कुठंतरी वाचलेलं, कुठंतरी ऐकलेलं, यू कॅन डेफिनेटली शेअर विथ दॅम. आपल्या त्यांना काळजी कशी, आपली रिअली बी केअर फॉर यू हे आपल्याला त्याला दाखवून द्यायचं आहे टू डेव्हलप द रिलेशन. सेकंड थिंग, वी हॅव टू डेव्हलप म्युच्युअल ट्रस्ट, राईट. कुठलंही नातं असू देत, नवरा बायकोचा असू देत, आई मुलाचा असू देत, मित्रमैत्रिणींचा असू देत, कुठलंही नातं असू देत, कुठलंही प्रोफेशनल रिलेशन असू देत, जर विश्वास नसेल ते नातं टिकेल कसं. सो विद्यार्थी आणि शिक्षकाचं आपण जेव्हा म्हणतो नातं असतं, त्या नात्यामध्ये विश्वास पाहिजे, राईट. सो यू हॅव टू गेन, फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू गेन हिज ट्रस्ट. तुम्हाला हे कमवावं लागेल आणि हे कमवण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्ही त्याच्यावर विश्वास टाकणं गरजेचं आहे. तो करू शकतो हा विश्वास तुमच्यामध्ये पाहिजे, राईट. सो वी हॅव टू कन्सिडर दॅट म्युच्युअल ट्रस्ट वी हॅव टू क्रिएट विदिन आवर स्टुडंट्स. इज दॅट ओनली कन्सिडर स्टुडंट्स पर्स्पेक्टिव्ह, त्याचं पर्स्पेक्टिव्ह बघा, कुठल्याही गोष्टीकडे बघण्याचा त्याचा काय दृष्टिकोन आहे तो बघा आणि अनुषंगाने तुम्ही त्याच्याशी कम्युनिकेट करा. या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या मुलाच्या रिलेशनशिप डेव्हलपमेंटमध्ये हेल्प करेल. अगदी नर्सरीचं उदाहरण केलं तर नर्सरीमध्ये जर तो मुलगा जेवण खात नसेल, टिफिन खात नसेल किंवा संपूर्ण जेवत नसेल, ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट इज द प्रॉब्लेम. कधी कधी असं होतं की एखाद्या मुलाला चक्कर येते किंवा त्याचं अभ्यासात तेवढं लक्ष नसतं, तो फोकस नाही करू शकत. बऱ्याचदा असं आयडेंटिफाय केलं की न्यूट्रिशियस डेफिशियन्सी असेल तरी मुलं फोकस नाही करू शकत, राईट. शेवटी बुद्धीला एक खाद्य लागतंय ना,
ते जर सफिशियंट मिळत नसेल तर त्याची बुद्धी कशी फोकस होईल, राईट. सो त्याही गोष्टी आपल्याला बघणं गरजेचं आहे. का बरं? कारण का जर आपल्याला प्रॉब्लेम कळला तर आपण त्याच्यावर काहीतरी वर्क करू शकतो ना. आणि जेव्हा आपण वर्क करण्याचा प्रयत्न करतो तर त्या मुलाला वाटेल ना की हां, दे रिअली बॉदर मी, दे हॅव सम इंटरेस्ट इन माय लाईफ, राईट. सो या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. दुसरी गोष्ट, तुम्ही त्या विद्यार्थ्याला त्याच्या मित्रमैत्रिणींकडनं, तुमच्याकडनं, तुमच्या कलिग्सकडनं किती पॉझिटिव्ह आणि किती निगेटिव्ह फीडबॅक मिळतात याच्यावर लक्ष केंद्रित करा. जर तुम्हाला असं वाटलं की नाही ह्याला निगेटिव्ह फीडबॅक जास्त मिळते, मग तो पालकांकडनंही मिळत असेल, नॉट नेसेसरी हे सगळं तुमच्याच करण्यात होतं. तुम्ही तुमच्या दृष्टीने फुल प्रयत्न करताय, पॉझिटिव्ह फीडबॅक देताय, सगळं चांगलं करताय, पण मॅक्सिमम एक्सपिरियन्स जर त्याला निगेटिव्ह फीडबॅकचा असेल तर बट ऑब्वियस तुमचे प्रयत्न तेवढे सफिशियंट नाही होणार. मग जेव्हा पॅरेंट मीटिंग होते किंवा आपण ओपन हाऊस करतो, जर तो पालक त्या विद्यार्थ्याचं काही कंप्लेंट करत असेल, पालक त्या विद्यार्थ्याची जर काही कंप्लेंट करत असेल, व्हॉट यू आर ॲक्च्युली सपोज टू डू इज टेक अ साईड ऑफ अ स्टुडंट. आय एम नॉट सेइंग दॅट से ना ही इज राईट, but you can show with your expressions, with your actions to that student that I am not blaming you, right. Show that you are with him, right. Immediately react करायची गरज नाही आहे. पर्सनल लेवलवर नंतर तुम्ही त्याच्याशी भेटा, त्याच्या मित्रमैत्रिणीशी त्याच्याबद्दल जर काही बिहेवियरल इश्यू असेल तर चौकशी करा, ट्राय टू फाइंड आउट काय इश्यू आहे, त्याच्या पालकांशी बोला, वर्क ॲज अ टीम, राईट. पालकांनी जर कंप्लेंट केली तर काय रे असं करायचं नाही, हे करू नका, इमिडिएट तर असं कधीच नाही करायचं, राईट. जर पालक काही कंप्लेंट करतात त्या विद्यार्थ्याबद्दल तर इमिडिएटली तुम्ही अक्कल शिकवा. सॉरी मी हे वर्ड यूज करतो, बट what I want to say that immediately don't react because you don't know. आत्ताच तुम्हाला काहीतरी इन्फॉर्मेशन आली आणि लगेच ती सत्य मानून तुम्ही त्याला ओरडताय किंवा तुम्ही त्याला सांगता असं करू नका. असं प्लीज करू नका. तुम्ही त्याची बाजू समजून घ्यायचा प्रयत्न करा, त्याला विचारा प्रेमाने, 2 दिवसांनी 3 दिवसांनी जेव्हा केव्हा वेळ मिळेल त्याच्या मित्रमैत्रिणींकडनं विचारा की काय प्रॉब्लेम आहे, नक्की कशामुळे होतं आहे, अँड देन ॲड्रेस दॅट इश्यू, राईट. सो या पद्धतीने तुम्ही त्याच्याशी बोलू शकता. आयुष्यात तुम्हाला जर आठवत असेल 2012मध्ये जेव्हा मी हा प्रेझेंटेशन दिलं होतं, जस्ट वन सेकंड, जेव्हा मी हे प्रेझेंटेशन दिलं होतं 21st सेंचुरीचं, त्याच्यानंतर आपण टीचर्स डेला एक प्रयोग केला होता. नाही, त्याच्या आधी आपण एक टीचर्स डेला प्रयोग केला होता, जिथे ॲज युजल स्टुडंट टीचर बनतातच, पण त्या वर्षी आपण शिक्षकांचा वर्ग भरवला. सो शिक्षक ॲक्च्युली स्टुडंट म्हणून त्या वर्गामध्ये बसले होते आणि इट वॉज इन्स्ट्रक्टेड पर्पजफुली की मुलांना त्रास द्यायचा, जो शिकवायला येईल ना मुलगा त्याला त्रास द्यायचा, खडू मारा, बडबड करा, कागद गोळे मारा, तुम्हाला जे काही फ्रस्ट्रेशन काढायचं ना ते सगळं फ्रस्ट्रेशन त्या मुलावर काढा. एवढं मॅच्युअर्ड शिक्षकांना स्ट्रेट फॉरवर्ड इन्स्ट्रक्शन असताना सुद्धा 1 ते 2 विद्यार्थ्यांना ते शिक्षक त्रास देऊ शकले नाहीत आणि ते लेक्चर सक्सेसफुली ती मुलं कंडक्ट करू शकले. व्हॉट वॉज इट? आणि हे सगळे प्रिडिक्शन म्हणजे काय? हे सायन्सच आहे, ज्योतिषी थोडा आहे. हे मी आधीच लिहून ठेवले होते आणि ते झाल्यानंतर ते मी प्रिडिक्शन समोर ठेवले होते. आधी तो बदलून घेतले त्यांच्याकडनं. ते सगळे जे काही रिझन्स होते ते ऑलरेडी लिहिलेले त्यांना दाखवले आणि A to Z मॅच केले होते, A to Z, बिकॉज दिस इज अ सायन्स. जसं तुम्ही दुसऱ्यावर प्रभाव पाडता, जसा तो विद्यार्थी तुमचा क्लास मॅनिप्युलेट करतो, तसा शिक्षकही तो क्लास मॅनिप्युलेट करू शकतो की सहज दोष देतो, हा सगळ्या वर्गाला डिस्टर्ब करतो, तुम्ही सगळ्या वर्गाला फोकस करा. जर ते एवढंसं कार्ट तो जर तुम्हाला मॅनिप्युलेट करतो, अख्ख्या वर्गाला मॅनिप्युलेट करतो, तुम्ही तर मॅच्युअर्ड आहात, तुम्ही प्रोफेशनल आहात ॲज अ टीचर, तुम्ही का नाही? तुम्हाला तर एकाच मुलाला करायचं आहे ना, त्याला तर अख्ख्या वर्गाला डिस्टर्ब करायचं आहे. तुम्ही फक्त त्या मुलाला फोकस करा, अख्खा वर्ग तसाही फोकस होणार आहे तुमच्याकडे. इजंट इट इझी? ह्या सगळ्या गोष्टी केल्यामुळे भावनांचा शिक्षण आणि स्मरणशक्तीवर खूप परिणाम होतो. त्याच्यामुळे मुलांची समज, लक्ष देण्याची क्षमता, शिकणे, स्मृती, तर्क आणि समस्या सोडवणे, क्रिटिकल थिंकिंग, सो या सगळ्यामध्ये मुलं सक्षम होतात.
का बरं हे सगळं करायचं आहे, का बरं मुलांबरोबर रिलेशनशिप आपल्याला डेव्हलप करायचं आहे? कारण का त्याच्यामुळे तुमचं शाळेमध्ये शिकवणं हे खूप सोपं होणार आहे. कारण का इथे तुम्हाला मुलांना फोकस करणं किंवा त्यांना डिसिप्लिन ठेवणं हे काहीही न करता फक्त शिकवणं, फक्त तेही इंटरेस्टिंगली. सो दॅट क्लास विल बी लाईक फन, दॅट क्लास विल बी लाईक एन्जॉयमेंट. त्यामुळे तुम्ही शिकवताय किंवा तुम्ही काम करताय हे तुम्हाला जाणवणारच नाही, चुकूनही जाणवणार नाही. तुम्हाला बस मुलांबरोबर गप्पा मारून आल्याचा फील येईल, मुलांबरोबर छान वेळ घालवल्याचा फील येईल. इट विल कीप यू हॅपी. नेक्स्ट याच्यामध्ये आय विल टॉक नॉट टुडे, वेळ मिळेल आय विल टॉक की प्रोफेशनली तर ह्याचा तुम्हाला फायदाच होतो, पण तुमच्या पर्सनल लाईफमध्ये इतका भयानक बदल तुम्हाला जाणवेल. आणि परत एकदा हे फिलॉसॉफिकल नाही आहे, आय एम टॉकिंग अबाउट सायन्स. विचार करा, तुम्ही शाळेतनं थकलेले, डिप्रेस्ड अशा मूडमध्ये तुमच्या घरी जाता आणि तुम्ही शाळेतनं घरी हसून आनंदाने, एक्साइटमेंट, एनर्जेटिक होऊन जाता. काय तुमच्या घरातलं वातावरण बदलणार नाही? जसं तुम्ही मुलांचं वातावरण बदलू शकता तसं तुमच्या घरातल्या लोकांमध्ये ऑक्सिटोसिन रिलीज होणार नाही का? त्यांच्यामध्ये एंड्रोफिन रिलीज होणार नाही का? आणि ऑटोमॅटिकली मग तुमच्या घरातला कुठलाही मेंबर असेल तो तुम्हाला मेंटॉर म्हणून बघणार नाही का? मग भले तुम्ही सून असाल, बायको असाल, आई असाल, बहीण असाल, घरातले सगळ्यात लहान व्यक्ती असाल. लीडरशिप ही वयाने येत नाही, लीडरशिप ही केस पांढरे झाल्याने येत नाही. वाईट लहान मुलगाही लीडर होऊ शकतो, अतिवयस्कर माणूसही लीडर होऊ शकतो. लीडरशिप इज ऑल अबाउट काम अँड असर्टिव्हनेस. आणि कामनेस होण्यासाठी, एंड्रोफिन रिलीज होण्यासाठी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. त्याचे खूप पर्सनल फायदे आहेत आणि हे सायंटिफिक आहेत. होमिओपॅथीमध्ये सायकोलॉजिस्ट काय ती कन्सेप्ट affirmations. Do you know anything about affirmation? It's a science. करून बघा. मी नवीनच शिकतोय अँड माहीत नाही अजून माझ्या म्हणजे खूप रिसेंटली, नॉट इव्हन एक वीक पण नाही झालं, पण मी शिकतोय. मला थोडा इंटरेस्ट आहे बिकॉज इट्स सायंटिफिक. स्वतःलाच सांगा की तुम्ही खूप चांगले आहात, स्वतःलाच सांगा की तुम्ही गुड आहात. जर तुम्ही गुड म्हणून मानलं तर तुम्ही बेटर आणि बेस्ट होऊ शकता, पण जर तुम्ही स्वतःला गुडच नाही मानलं तर फॉरगेट अबाउट एव्हरीथिंग. राईट? तुमच्या आयुष्यात जर प्रॉब्लेम आला असेल, एखादा पर्सनल असेल, प्रोफेशनल असेल, स्वतःला 100 वेळा सांगा इन अ पॉझिटिव्ह वे दॅट यू कॅन डील विथ दिस प्रॉब्लेम अँड दॅट प्रॉब्लेम विल गेट सॉल्व. झाला नाही झालं हे बघू नका, येता जाता तुम्ही सांगा. एक शास्त्र सिंपल आहे. कधीही तुम्ही गप्प असता का? इम्प्लिसिटली, नॉट एक्सप्लिसिटली. एक्सप्लिसिटली तर गप्प असतो, तोंड बंद आहे, पण मनामध्ये विचार चालू असतात कंटिन्युअस. असं कधीच नाही होत की आपलं मन, बुद्धी विचार नाही करत, कंटिन्युअस विचार चालू असतात. त्याच्याकडे किती टक्के विचार हा पॉझिटिव्ह असतो आणि किती टक्के विचार हा निगेटिव्ह असतो? आज रविवार आहे तरी शाळेत यायला. एक्झाम्पल म्हणून देतो. आय डोंट नो अबाउट युअर माइंड. किंवा अरे नातेवाईकाचं लग्न आहे पण मला सुट्टी नाही घेता येते, काही पर्सनल प्रॉब्लेम असतील. यू ऑलवेज थिंक निगेटिव्ह अँड निगेटिव्ह अट्रॅक्ट्स निगेटिव्ह. फिलॉसॉफिकल नाही. निगेटिव्ह एन्व्हायरमेंट, निगेटिव्ह एक्सपिरियन्सेस. पण जेव्हा तुम्ही स्वतःला गुड म्हणता, जेव्हा तुम्ही स्वतःला 10 वेळा ह्या विचाराच्या ऐवजी मनातल्या मनात जेव्हा शांत असता, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे, मला माहिती होईल, आय एम गुड, आय कॅन डू दिस, आय नो हाऊ टू डू दॅट, राईट, आय विल डील विथ दिस सिच्युएशन. हे स्वतःला भूकंपकट्टी करता तेव्हा सतत रिपीटेडली तुम्ही पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये स्वतःला पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स देतात. येस, आय कॅन डू इट. आणि हे रिपीटेडली होतं आणि हा मेसेज तुमच्या ब्रेन सेल्स ज्या आहेत त्यांच्यापर्यंत पोचवतो आणि मगाशी जे रामायण सांगितलं ते सगळं घडतं. आणि तेच जर तुम्ही निगेटिव्ह वातावरणात निगेटिव्ह एक्सपिरियन्स देत राहिला तर अकॉर्डिंगली तुमच्या आयुष्याला मग नेहमी हे माझ्याच बरोबर का असं होतं, हा जो आपल्या मनात विचार येतो ना, कारण का आपण निगेटिव्ह करत असतो. अँड दिस इज अ सायन्स. वन मोर टाइम.
आयुष्यात पहिल्यांदा मला कधी असं म्हणजे कळलं जे मी रिसेंटली हा सगळा अभ्यास केला त्याच्याशी कुठं को रिलेट होत होतं. माझं तर ह्याच्यावर खूप स्ट्रॉंग बिलीफ आहे की आत्ता नाही अभ्यास केला मी, बरेच वर्ष झाले. चाइल्ड सायकोलॉजीचा पण शाळा सुरू झाल्यापासून इनडायरेक्टली माझा अभ्यास चालू असतो. डॉग ट्रेनिंग करताना मला डॉगपेक्षा पेट पॅरेंट्सला शिकवावं लागतं. अल्टिमेटली ह्युमन बिहेवियर मला अभ्यास करायला मिळतो. सो मी तिथेही नेहमी सांगतो 80% इट्स पेट पॅरेंट्स नाही. कुत्र्याला माहिती आहे कुत्रा म्हणून कसं राहायचं, माणसाला नाही माहिती कुत्र्याला कसं ठेवायचं, राईट. सो दीज आर द थिंग्स व्हॉट वी कॅन डू. बट ऑब्वियस मला माहिती आहे की मी बोर्डवर केली आणि तुमच्या लक्षात राहिलं असं काही होणार नाही आहे. डेफिनेटली अकॉर्डिंगली नेक्स्ट लाईन ऑफ ॲक्शन विल बी टेकन केअर ऑफ. केलं आहे की आपलं पालकांबरोबरचं रिलेशनशिप जे आहे ते डेव्हलप केलेलं नाही आहे. पालक फक्त फीसाठी भांडायला येतात, रिक्वेस्ट करायला येतात किंवा त्यांच्या मुलांना कमी मार्क मिळले म्हणून येतात. इव्हन पालकांनाच दोष का द्या, आपण पालकांना फोन कधी करतो, तुमची एवढी फी बाकी आहे लवकर भरा, नाहीतर आम्ही परीक्षेला बसून देणार नाही, नाहीतर आम्ही स्टेशनरी देणार नाही, किंवा तुमच्या मुलाने आज ही तोडफोड केली, तुमच्या मुलाने असं हे केलं, राईट. नाव इमॅजिन त्या मुलाने एक छान धडा वाचला, चांगल्या पद्धतीने एक 5-10 मिनटं छान धडा वाचला. शाळेतल्या प्रिन्सिपलने किंवा त्या शिक्षकाने शाळेतून फोन केला. तो फोन बघितला सगळ्यात पहिले ॲज ए पालक तुमच्या डोक्यात काय, शाळेतनं फोन आला का बरं, मुलाला काही लागलं का, त्याची काही कंप्लेंट. ॲज अ मुलगा अवलादी असेल तर तुमच्या डोक्यात पहिले कंप्लेंटचाच विचारेल आणि कोणाला मारलं का. आणि त्यावेळेला तुम्ही फोन करून एक्साइटमेंटली एन्थुझियास्टिकली त्या मुलाचं कौतुक करताय. कशासाठी, त्यांनी 5 मिनटं धडा खूप छान वाचला, फक्त एवढ्यासाठी कौतुक केलं. नर्सरीत सपोज असेल त्यांनी टिफिन संपवला आज, फक्त याचं कौतुक करायला तुम्ही फोन करा. एक फोन बघा किती ट्रिमेंडस फरक पडेल तुमच्या आणि पालकांच्या रिलेशनशिपमध्ये. फोन हा एकमेव मार्ग नाही आहे. पर्सनली तुम्ही भेटू शकता, तुम्ही त्यांच्या घरी जाऊ शकता, राईट. हॅव दॅट विजिट. पूर्वी शिक्षक घरी यायचे, आपटे सर मला आठवतात. माझे स्वतःचे शिक्षक नव्हते पण आपटे सर घरी यायचे. मी त्यांच्याकडं ट्युशन काही महिने केली होती. दुसरे शिक्षक जनतामध्ये होतो तेव्हा जनताचे शिक्षक काही ना काही कामाने यायचे. ते काय मला भेटायला किंवा माझं कौतुक करायला नव्हतं येत, पण ते घरी येणं हे घरातलं वातावरण बदलणारं असतं एवढं तर मला माहिती आहे. आज हे शिक्षक येणार आहेत हे मला माहिती आहे. मग माझ्या घरात मी किती सोज्वळणं, मी किती शांतनं, मी किती हुशार हे प्रिटेंड करायचं सगळं प्रयत्न करणार, तसे ॲक्टिंग करणार. आणि त्याच्यामुळे घरातलं बदललेलं इतर वातावरण आणि त्यात जर तुम्ही त्या मुलाचं कौतुक केलं तर त्या घरातलं वातावरण तुम्ही घर सोडल्यानंतरही जे टिकेल. कदाचित त्यांच्याकडे एक छोटीशी पार्टी पण होऊ शकते. आणि हे कोण निमित्त झालं, तुम्ही निमित्त झाला. सो दे आर गेटिंग पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स इन पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट अबाउट यू. मग त्या मुलाचे आजोबा आजी तुमचं कौतुक करतील, छान आहे हा ती मुलगी. मुलगीच म्हणायला लागेल मला, बाई म्हटलं तर आवडतं नाही तुम्हाला. सो वी आर गर्ल्स. आता त्या विद्यार्थ्याच्या आजीने अशा पद्धतीने केलेलं कौतुक त्या विद्यार्थ्याला तुमच्याबद्दल काय भावना उत्पन्न करून देईल. मोस्ट ऑफ द टाईम आपण आईला फोन करतो, कधी वडिलांना फोन करा, कामामध्ये असतील जास्त वेळ बडबड नका करू, माफी मागा फोन केली पण ॲक्च्युली ना मला राहवलं नाही, तुमच्या मुलाने आज हे छान केलं, त्या बापाला किती भारी वाटेल. कधी विचार केला आपण या सगळ्या गोष्टीचा. व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल्स करा, राईट. सो आय डोंट माइंड. कॉल दॅट पॅरेंट इन बिटवीन क्लास. त्या मुलाला सांगू नका की कॉल करताय, कॉल करा पालकांना, त्यांना सांगा मी तुम्हाला व्हिडिओ कॉल करते, मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं. देन मेक अ व्हिडिओ कॉल ऑन व्हॉट्सॲप अँड शो देम की तो मुलगा किती छान बोलतोय, तो मुलगा किती छान लिहितोय किंवा ड्रॉइंग करतोय. वाय नॉट. किंवा एखादी स्पर्धा त्यांनी जिंकली असेल, कुठली छोटी मोठी, त्याचं सर्टिफिकेट तुम्ही देताय त्याला क्लासमध्ये.
तर सर्टिफिकेट देताना तो व्हिडिओ काढून दाखवा त्या पालकाला. जरूर नाही की ज्या ज्या विद्यार्थ्यांना मिळालं तर 10 विद्यार्थ्यांना फोन करत सुद्धा वन्स इन ए वाईल आज याला केलं परवा त्याला केलं असं करू शकता आपण, राईट. आणि किती सोपं आहे ना टेक्नॉलॉजी असल्यामुळे हे किती सोपं आहे पर्सनल रिलेशन ठेवणं, राईट. मुलाला तुम्ही होमवर्क दिलेला असेल त्याच्या आईशी कोरिलेट करा की हा अभ्यासाला कधी बसतो. मेक अ कॉल, मेक अ व्हिडिओ कॉल. काय अडतंय का रे तुला, काय समजलंय नाही समजलंय, नसेल समजलं तर व्हिडिओ कॉलवर तुम्ही त्याला एक्सप्लेन करू शकता परत एकदा तो विषय. त्या कुटुंबाला त्या विद्यार्थ्याला काय वाटेल तुमच्याबद्दल. आर यू अंडरस्टँडिंग. डू यू थिंक हे इम्प्रॅक्टिकल आहे, तुमचा खूप वेळ जाईल ह्याच्यामध्ये. रोज थोडी ना करायचं. 40 मुलं आहेत सपोज वर्गामध्ये, वन्स इन अ वाईल तुमच्या हातात ऑलमोस्ट ऑल 186 डेज आहे. स्कूलिंग डेज आपण कन्सिडर करूया, सुट्ट्या बिट्ट्या सगळ्या गेल्यानंतर. स्टील यू कॅन डू इट. इट्स व्हेरी इझी. 2 मिनटं पण नाही लागत, राईट. नाही व्हिडिओ करायचा आहे ना, राईट, बी अ स्मार्ट. कॉमन मेसेज करा, कॉमन व्हिडिओ रेकॉर्ड करा, कॉमन टेक्स्ट मेसेज करा विदाउट मेन्शनिंग. वाचणाऱ्याला असं वाटलं पाहिजे की हे फक्त त्याच्यासाठी आहे. व्हॉट्सअपवर तुम्ही तो ग्रुप बनवा, नॉट दॅट ग्रुप, काय म्हणतात, ब्रॉडकास्ट लिस्ट बनवा तुमच्या पॅरेंट्सशी. त्या ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये एकदाच मेसेज टाका. तो प्रत्येक इंडिव्हिज्युअल पालकाला ॲज अ प्रायव्हेट मेसेज म्हणून येईल, ग्रुप मेसेज म्हणून नाही येणार. त्याला वाटेल अरे हा मेसेज माझ्यासाठी आला, अरे हा मेसेज माझ्या मुलासाठी आला, अरे माझ्या मुलाचं कौतुक केलं. एक जनरल मेसेज डेफिनेटली करू शकता. एक जनरल चौकशीचा मेसेज तुम्ही डेफिनेटली करू शकता. एखादा व्हिडिओ अपलोड करा त्या ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये. दिस व्हेरी इझिली पॉसिबल, राईट. सो बी स्मार्ट. मी म्हणत नाही की आपण लाडो काम केलं पाहिजे, लिटरली रोज एकेकाला फोन करा, एकेकाला हे करा. आपल्याला भावना पोचवायच्या आहेत, पर्सनल लेवलवर पोचवायच्या आहेत, तर डेफिनेट आपण त्या सगळ्या गोष्टी तर करू शकतो. हां, आता हे कसं करायचं. सगळ्यात पहिले पालकांशी कम्युनिकेट. तर सगळ्यात पहिले इनिशिएट करा. डोंट वेट की तुमचे पालक तुमच्यापर्यंत पोहोचतील. हे नवीन वर्ष सुरू झालं, यूज इट. ह्या वर्षाचं, ह्या अकॅडमिक वर्षाचं सगळ्यात पहिले कम्युनिकेशन हे तुमच्याकडनं जाऊ देत आणि ते फी वसुलीसाठी न जाता ह्या सगळ्या गोष्टींसाठी जाऊ देत, राईट. यू विल सी द डिफरन्स. सो इनिशिएट कम्युनिकेशन फर्स्ट, राईट. आणि हे फक्त एकट्या शिक्षकांनी करायला पाहिजे असं नाही आहे. हे स्कूलमार्फत ॲज अ स्कूल म्हणून सुद्धा हे होऊ शकतं, राईट. एक कॉमन मेसेज फॉर प्री प्रायमरी सेगमेंट, फॉर प्रायमरी सेगमेंट, राईट. किंवा एखादा पर्टिक्युलर क्लास, राईट, की त्या क्लासच्या विद्यार्थ्यांना पर्टिक्युलरली शाळेने मेसेज पाठवला की आज या क्लासने खूप छान बिहेव केलं, राईट. सगळे क्लासेस या क्लासने खूप छान पद्धतीने आज अटेंड केले, रिस्पॉन्स चांगला दिला. सो सपोज आपल्याकडं फर्स्ट स्टँडर्ड ॲपल असेल किंवा 10चे काही ग्रेड्स असतील, आपल्याकडं डिव्हिजन्स असतील, फक्त त्या डिव्हिजनसाठी की 10th ॲपलनी आज खूप छान परफॉर्मन्स दिला, तर सगळ्या 10th ॲपलच्या पॅरेंट्ससाठी एक वेगळा ब्रॉडकास्ट लिस्ट बनवला. जातात सगळ्यांना एक साथ मेसेज, राईट. बिलीव्ह मी, याने खूप फरक पडायला. तुमची मेहनत किती आहे, काहीच नाही आहे. मे बी तोच मेसेज नंतर तुम्ही दुसऱ्या डिव्हिजनच्या ग्रुपमध्ये टाका. जस्ट मेक शुअर की टेक्स्टमध्ये तुम्ही स्लाईड चेंज कराल, कॉपी पेस्ट लिटरली नाही करणार. दॅट इज अनदर थिंग इज टाईमलेसनेस. कम्युनिकेशन करताना वेळेचं बंधन जे आहे की स्कूल आवर्समध्येच करणं, हे करू नका. भाजी घ्यायला गेल्यानंतर भाजी मार्केटमध्ये जर तुम्हाला कुठला पॅरेंट मिळाला, दिसला, हाक मारा. जर तुम्हाला त्यांचं पर्सनल नाव माहिती असेल, पर्सनल नावाने हाक मारा. किंवा स्टुडंटची आई, स्टुडंटचे बाबा म्हणून हाक मारा. अहो बरं झालं तुम्ही भेटला, तर मला तुम्हाला हे सांगायचं होतं. ऑल पॉझिटिव्ह थिंग्स, राईट. निगेटिव्हही सांगायचे आहेत आपल्याला डेफिनेटली, बट इन पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट सांगायचे आहेत. आधी पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट क्रिएट करा. त्या पालकांना तुमच्याबद्दल ती आपुलकी वाटू देत, त्यांना ती खात्री वाटू देत की तुम्ही त्यांच्या मुलाची खरोखर काळजी घेता. तर त्यांचा तुमच्यावर विश्वास बसेल आणि तुमचे निगेटिव्ह फीडबॅक जे असतील ना ते पॉझिटिव्हली घेतील. आणि एक टीम म्हणून ते आपण काम करू शकतो. स्किप कन्सिस्टन्सी, राईट. एकदा सांगितलंय म्हणून एकदा केलं असं करू नका. एक कन्सिस्टंट लेवलवर या सगळ्या गोष्टी होऊ देत. आपण त्याच्यासाठी काय करू शकतो, आपण एक कॅलेंडरमध्ये प्लॅन करू शकतो. जसं आपला टीचिंगचा प्लॅन असतो, जसं आपण सगळ्या शिक्षकांना हा प्लॅन देऊ शकतो
की या आठवड्यात तुम्ही हे करा. राईट. शिक्षकांना त्यांची बाकीची कामं असतात, मे बी लक्षात राहतं नाही राहत, त्यांनाही स्वतःला ट्रेन करायचं या सगळ्या गोष्टीबद्दल. आपण मदत करूयात ना. राईट. सो ॲज अ प्रिन्सिपल, ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर आपण त्यांना सांगू की हां आठवड्यात मॅडम तुम्ही आज हे करायचं. प्रत्येक टीचरला तिच्या स्टुडंट्सला कम्युनिकेट करायला सांगायचं. पुढच्या आठवड्यात दुसरी टीचर असेल किंवा आठवड्यात 2 टीचर 3 टीचर वॉट एव्हर. राईट. मे बी तुम्ही सगळे मिळून काय मेसेज द्यायचा हा डिस्कस करू शकता. ती भाषा. राईट. आय डोंट माइंड जर ते इंग्लिश मिडियम स्कूल आहे म्हणून इंग्लिशमध्येच लिहिलं पाहिजे ना असं काही गरजेचं नाही आहे. प्लीज भाषा एक साधन आहे. मेसेज गेला पाहिजे. मराठीत लिहिता आलं म्हणजे त्यांना मराठी कळत असेल चांगलं तर मराठीत लिहा, हिंदी कळत असेल तर हिंदीमध्ये लिहा. नॉट नेसेसरी की वी आर इंग्लिश मिडियम स्कूल सो वी शुड स्पीक इन इंग्लिश ओनली. नॉट ॲट ऑल नेसेसरी. राईट. सरप्राईज युअर पॅरेंट्स. सो जसं फोन कॉलने सरप्राईज आपण केलं तसंच आपण सपोज ते कधी आले इकडे शाळेमध्ये वगैरे, त्यांचा वाढदिवस असेल, इफ यू नो, इफ यू हॅव दॅट डेट अँड इफ यू डोंट देन वी शुड हॅव दॅट. किंवा त्यांच्या प्रोफेशनचा रिलेटेड डे असेल, डॉक्टर्स डे, इंजिनियर्स डे, टीचर्स डे, समथिंग लाईक दॅट. अँड इफ यू नो दॅट ही इज इन टू दॅट प्रोफेशन, ते इथं आले म्हणा किंवा फोन कॉल केला म्हणा किंवा मेसेज केला किंवा विश देम ऑन देअर बर्थडे, विश देम ऑन दॅट प्रोफेशन्स डे. राईट. सो किंवा एखाद्याला काहीतरी अवॉर्ड मिळाला असेल किंवा एखाद्याचं काही कंपनीमध्ये प्रमोशन झालं असेल, सो कॉंग्रॅच्युलेट देम. राईट. या लेवलवर कम्युनिकेट करा अँड सरप्राईज देम. दे आर नॉट गोइंग टू एक्सपेक्ट की तुमच्याकडनं हे काही होणार आहे. सो असं काहीतरी छान पॉझिटिव्ह सरप्राईज तुम्ही देऊ शकता. सो बेसिकली पॅरेंट्स आणि टीचर्स स्टुडंट्सबरोबर आपल्याला हे रिलेशनशिप डेव्हलप करणं आहे. थोडक्यात ॲक्टिव्हिटीज मी सांगतो आहे त्या आपल्याला करायच्या. परत एकदा काय कशा त्याचं डिटेल मी तुमच्याशी कम्युनिकेट करेलच. आणि वी आर सपोज टू डू इट इन दिस अकॅडमिक इयर ओनली. आय रिअली डोंट नो की तुम्ही तुमच्या डेली रुटीनमध्ये तुमच्या इयरली कॅलेंडरमध्ये हे कसं बसवाल, काय कराल, बट वी हॅव टू डू इट ऑन व्हेरी सिरियस नोट. आय एम सेइंग इट. सगळ्यात पहिले आय विल रेकमेंड स्टुडंट पार्लमेंट आपल्याला ऑर्गनाईज करायची आहे. दर 6 महिन्यातनं एकदा, वर्षातनं 2दा स्टुडंट पार्लमेंट आपण ऑर्गनाईज करूयात. ती स्टुडंट पार्लमेंट वी कॅन डिसाईड की 6वीपासून करायची का काय करायची, कितवीपासून करायची. आय युजली प्रिफर 6th स्टँडर्ड ऑनवर्ड्स. दॅट्स द अप्रोप्रिएट एज. किंवा आपण सेगमेंट वाईजही करू शकतो, पण त्या खालची मुलं तेवढी मॅच्युअर्ड नसतात किंवा त्यांच्याकडनं त्यापेक्षा त्यांना चुकीचं ठरेल. पार्लमेंट का बरं स्टुडंट पार्लमेंट हा पर्टिक्युलर शब्द, जसं संसद आपली आहे, राईट, पार्लमेंट आपलं जसं आहे तिथं जे काही होतं देशाच्या समस्यांचं चर्चा होते. राईट. तर इथे स्टुडंट पार्लमेंटमध्ये स्टुडंटचे प्रॉब्लेम्स किंवा ओव्हरऑल इन जनरल प्रॉब्लेम्स, मग ते देशाचे असतील, शाळेचे असतील, खोपोलीतले असतील, खोपोलीतली सपोज कचरा मॅनेजमेंट, खोपोलीतली ड्रेनेज सिस्टीम, वॉटर प्युरिफिकेशन, पॉलिटिकल स्टान्स. आता स्टुडंट पार्लमेंट आपण हे करूया. मुलांना विचार करायला भाग पडला पाहिजे. त्यांच्यासमोर काय प्रॉब्लेम आहे त्याची उत्तरं त्यांनाच शोधू देत. उद्या मोठं झाल्यानंतर त्यांना ते सहन करा, त्यांना ते फेस करायचं आहे. मग ते पोल्युशन असेल, एनिथिंग, त्याच्यात आपण त्यांना मदत करू. सो इट इज लाईक डिस्कशन, डिबेट जसं असतं ना, काइंड ऑफ दॅट, पण ते ग्रुपमध्ये होईल. सो एक येऊन नाही होणार. एक ग्रुप असेल, तो ग्रुप ठरवेल कोण कुठल्या विषयावर काय बोलणार, ते अभ्यास करतील. असं नाही की आले आणि बडबड केली आणि निघून गेले. त्यांना त्या विषयाचा अभ्यास करायला द्यायचा आहे. 2 महिने 3 महिने पुढच्या पार्लमेंट सेशनपर्यंत तो विषय द्यायचा की हां पार्लमेंटला हे विषय डिस्कस केले. जसं पार्लमेंटला पहिले नोटीस दिली जाते कुठले विषय चर्चेले जाते आणि फक्त त्याच विषयांवर चर्चा होते. राईट. तसं तुम्ही विद्यार्थ्यांना विषय द्या, त्या पार्लमेंटमध्ये त्याच विषयांवर चर्चा होईल. मे बी एक दिवस पॉलिटिक्सवर झाला, एक दिवस तुम्ही पोल्युशनवर झाला, एक दिवस काय ग्लोबल वॉर्मिंग, वॉट एव्हर. एज्युकेशन सिस्टीमबद्दल की लर्निंग शीट कसं असलं पाहिजे, शाळेत वातावरण कसलं असलं पाहिजे, टीचरकडनं काय अपेक्षा आहेत, मुलांच्या पालकांकडनं काय अपेक्षा आहेत, मुलांच्या शिक्षणाकडनं काय अपेक्षा आहेत, डेफिनेटली विचार करू शकता. त्याच्यात आपण आपल्या शिक्षकांचा ग्रुप बनवून थोडंसं त्या विचारांना पॉलिश करण्याचा प्रयत्न करू, पण स्पून फिडिंग करू नका. इंटरनेट आहे, बाकीचे सोर्सेस आहेत, लेट देम वर्क. राईट. या पद्धतीने आपण स्टुडंट पार्लमेंट ऑर्गनाईज करायची ट्वाईस इन अ इयर. म्हणजे दॅट्स सफिशियंट, कमी किंवा जास्त नको. आउटडोअर ॲक्टिव्हिटीज आपल्याला ऑर्गनाईज करायच्या आहेत. त्याच्यात ट्रेकिंग, हायकिंग आलं. सो सगळ्या हिस्टॉरिकल प्लेसेस ज्या आहेत शिवाजी महाराजांच्या, त्या गड किल्ल्यांवर आपल्याला मुलांना न्यायचं आहे.
डू नॉट हेजिटेट टू आस्क एक्स्ट्रा मनी इफ वी रिक्वायर्ड. आपण जर मॅनेज करू शकत असू आपण मॅनेज करू. जर आपल्याला कोणी स्पॉन्सर्स मिळत असतील डू नॉट हेजिटेट टू आस्क फॉर स्पॉन्सरशिप. सो बिंदास राहायचं, पैशासाठी लाजायचं नाही आपण. सो टुरिस्ट असतात, टुरिस्ट एजन्सी वगैरे, वी कॅन गिव्ह आस्क देम फॉर सम स्पॉन्सरशिप. त्यांना काही डिस्काउंटच द्यायचं आहे ना, प्रॉफिट कमी नाही करायचं त्यांना, प्रॉफिटमधनं काही मार्जिन त्यांना आपल्याला द्यायचं आहे. सो डेफिनेटली ह्या पॉसिबल गोष्टी आहेत. ट्रेकिंग हायकिंग करू शकतो. नाही हिस्टॉरिकल प्लेस कुठं सपोज झालं, जवळची एखादी टेकडी बिकडी असेल, आय डोंट नो, मला फारसं माहीत नाही खोपोलीतलं, तिथं घेऊन जा. का बरं हे सगळ्या गोष्टी करायच्या आहेत? ह्या फिजिकल आणि मेंटल स्टिम्युलेशन देणाऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. व्हॉट इज ट्रेकिंग? प्रॉब्लेम सॉल्विंग. चढायचं आहे पण माती खिसकती आहे, किंवा मी हात कुठं धरून मी पाय कुठं ठेवू. टीम बिल्डिंग येते, एखादा घसरतोय तर त्याचा हात पकडून त्याला वर आणणं, त्याला सपोर्ट करणं, नो एकमेकांची वजनं कॅरी करणं, सामान जे काय तुम्ही न्याल, खाणं पिणं, वॉट एव्हर, टेंट जे काय असेल ते. इट कॅन बी वन डे, इट कॅन बी ओव्हरनाईट, डिपेंडिंग ऑन सिच्युएशन वी कॅन वर्क इट आउट. या सगळ्या ॲक्टिव्हिटी मुलांना मेंटल आणि फिजिकल स्टिम्युलेशन देतात. सो त्यांचं शाळेत अटेंड करण्याचं किंवा त्यांचा फोकस राहण्याचा स्पॅन जो आहे तो वाढतो. सो रादर दॅन वॉटर पार्क इकडं तिकडं पिकनिक करण्यापेक्षा ऑन रेग्युलर बेसिस आय एम सेइंग, मे बी क्वार्टरली 3-4 महिन्यातनं एकदा आपण डेफिनेटली ट्रेकिंगला जाऊ शकतो. अनदर थिंग इज इंडस्ट्रियल व्हिजिट्स. डेफिनेटली ती कुठली इंडस्ट्री असू शकते, छोटी मोठी. ऑइल कंपनीज आहेत आपल्याकडं, केमिकल कंपनीज आहेत, पाईप कंपनीज आहेत, स्टील कंपनीज आहेत, आपले कितीतरी पालक आहेत. सॉरी, पार्ले, हां, बिस्किट छान मिळतात. त्यांनी तो पॅक दिला होता, छान होती ती. सो या दे आहेत, त्या सगळ्या आहेत, पण त्यांना नुसते असे चक्कर मारून हां मोठी मशीन हे न करता त्यांच्या प्रत्येक डिपार्टमेंटशी बोलून तिथं चर्चा करणं, त्यांचे पहिले अपॉइंटमेंट घेणं, त्या शिक्षकांनी काय सांगितलेलं आहे, सॉरी त्या मॅनेजर जो कोणी असेल, HR मॅनेजर किंवा ऑपरेशन मॅनेजर असेल, त्याचं काय काम आहे, रॉ मटेरियल कसं येतं, त्याचं क्वालिटी चेक कसं होतं, हे डिटेल इन्फॉर्मेशन देणं. स्कोप काय आहे, करिअर ऑपॉर्च्युनिटीज काय काय आहेत, राईट, याबद्दल आपण डिस्कशन करू शकतो. आपण इंटरव्ह्यूज काही पर्सनॅलिटीजचा डेफिनेटली ऑर्गनाईज करू शकतो. जरूर नाही की ती सेलिब्रिटी असली पाहिजे. तो एखादा CA आहे, एखादा इंजिनियर आहे, एखादा बिल्डर आहे, कुठल्याही प्रोफेशनमध्ये असेल, एखादा फिलॉसॉफर असेल, लाईफ मेंटॉरिंग वगैरे ते जे करतात, एखादा करिअर गायडन्स करणारा कोणी असेल. सो अशा लोकांचे इंटरव्ह्यू घ्यायचे, पण ते इंटरव्ह्यू आपण न घेता मुलांना घ्यायला लावायचे, राईट. मग काय प्रश्न विचारले पाहिजे ती मुलांना अभ्यास करतील त्या सगळ्याचे. सो ते ऑर्गनाईज करण्यासाठी टीम बनवा. सो फक्त इंटरव्ह्यू घेणाऱ्याला तयार नका करू, टीम बनवा की कुठं घ्यायचा हा इंटरव्ह्यू, त्याचं बजेट. मग मे बी कॉमर्सची मुलं आहेत आपली 11वी 12वीची, तुम्ही त्यांना इन्व्हॉल्व करा या सगळ्या गोष्टीमध्ये, राईट. त्याचा हिशोब किताब ठेवणं आणि आफ्टर इव्हेंट तो शेअर करणं ॲज अ रिपोर्ट. बऱ्याचदा विचारलं जातं, चेअरमन म्हणून तुम्ही काय काम करता, तुम्ही तर नाशिकला असता. कारण का आपल्याला चेअरमन म्हणून एखादा मोठा पॉलिटिकल किंवा एखादा वजनदार व्यक्ती त्या खुर्चीवर बसलेला आठवतो. मी चेअरमन नाही आहे, मी एज्युकेशनिस्ट आहे. शिकवायचं काय मला नाही माहिती, शिकवायचं कसं हे मला माहिती. मी विद्यार्थी होतो आहे, मी पालक आहे, शैक्षणिक संस्था चालवतो, त्यामुळे याच्यातल्या इनडेप्थ गोष्टी मला स्वतःला इन ऑल अँगल आहे. कोण? एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि मॅनेजमेंट या 4 व्यक्तींशिवाय कोण आहे? त्यातला शिक्षक हा सोडला तर बाकीच्या 3 तर मी अनुभवतोय ना. मग मी तुम्हाला ज्ञान देतोय, अक्कल पाजवतोय तुमच्या समोर की असं शिकवा. वॉट इट, माझ्यामध्ये ते स्किल्स नाही आहे, त्यामुळे मी शिक्षक नाही आहे, पण माझ्यामध्ये ह्या बाकीच्या स्किल्स आहेत. सो आय एम ॲज अ चेअरमन मी हे करू शकतो, तेच मी करतो. आर यू अंडरस्टँडिंग, राईट. एज्युकेशन इन्स्टिट्यूट ही काय आहे ना हे खरं आपण समजलं पाहिजे. सो आय होप यू गॉट माय ऑल पॉईंट्स. त्याच्यानंतर आपण रॅलीज काढूयात, दिंडी यात्रा काढूयात, ग्रंथदिंडी वगैरे निघतात. एखादं सायन्स डे असेल
आपण करतो या सगळ्या गोष्टी, पण 4 भिंतींमध्ये करतो. एक दोन वर्गांमध्ये आपण ते सायन्सचं एक्झिबिशन भरवतो. बाहेर करा ना ते, राईट? काढा पोस्टर, काढा पोरांना बाहेर. पालकांशी रिलेशनशिप डेव्हलप केली तर पालकांना पण घ्या आतमध्ये, होऊ देत गर्दी, करा कल्ला. काटरंगपासून मेन रोडपासून फाट्यापर्यंत जाऊ देत, काय फरक पडतोय? एवढी पोरं आहे. एका ग्रुपला तुम्ही फाट्यावर पाठवा, एकाला तुम्ही गावात पाठवा, एकाला तुम्ही काटरंग साईडला पाठवा, काय अजून एरियाज असतील, ग्रुप बनवा. शिक्षकांना जबाबदारी द्या. जबाबदारी म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणू, अधिकार द्या. हे कसं करायचं, ती रॅली कशी काढायची, हा अधिकार त्या शिक्षकाला द्या. शिक्षकाचं काम काय फक्त वर्गात पाट्या टाकायचं नाही. सो त्यांना इन्व्हॉल्व करा, राईट? प्रिन्सिपल म्हणून तुम्ही डिसिजन घ्यायचा, हा हे तुम्ही करा असं सांगण्यापेक्षा त्यांना अधिकार द्या. एवढं बजेट आहे, या बजेटमध्ये तुम्हाला काय करायचं ते करा, हा एरिया काय त्यांना करायचं. मग तिथं एक चौकामध्ये स्टेज उभं राहून ते मे बी एखादा प्ले करतील, स्ट्रीट आर्ट करतील, एक्झिबिशन घडवतील, रॅली काढतील, वॉट एव्हर. ठीक आहे. सो आपण या पद्धतीने ॲक्टिव्हिटी करायच्या आहेत. अनदर व्हेरी इम्पॉर्टंट जे आपण आधी केलं होतं पण आपण कन्सिस्टंट नव्हतो राहिलो, एकदाच केलं होतं पण तो प्रयोग माझ्या मते खूप सक्सेसफुल झाला होता, ते पॅरेंट्सचं गॅदरिंग किंवा कल्चरल इव्हेंट किंवा स्पोर्ट्स इव्हेंट करणं. मला अजूनही आठवतं आहे, मी आतमध्ये बसलो होतो पण मला वाटलं होतं की मला बघितल्यानंतर कदाचित पॅरेंट हेजिटेट होतील, त्यामुळे मी गपचूप क्लासरूममध्येच बसून होतो. पण मला आठवतं आहे की वुमन्स डेला केलं होतं का ते, महिला घरातनं येताना तर ते काय म्हणतात बुरखा वगैरे घालून आल्या होत्या आणि शाळेत आल्यानंतर बुरखा काढल्यावर टी शर्ट जीन्समध्ये त्यांनी डान्स केला. आणि आपण काय विचार करत होतो, रिस्पॉन्स मिळेल नाही मिळेल. वी गॉट अ प्रिटी गुड रिस्पॉन्स दॅट टाइम, राईट? सो पालकांचा इव्हेंट करा, तो स्पोर्ट्स असेल, गेम्स असतील, पण हे तेव्हा सक्सेसफुल जेव्हा तुम्ही रिलेशन डेव्हलप कराल डे वन. अँड डोंट एक्सपेक्ट की हा खूप भारी होईल किंवा खूप छान होईल. सुरुवात तर करा, राईट? तुम्हाला माहिती असेल एखादा पॅरेंट्सचा ग्रुप आहे तो चांगलं कुकिंग करतो, किंवा तुम्हाला माहिती आहे की हां हे आहेत त्यांचा ग्रुप नाही आहे, त्यात एकमेकींनाही ओळखत नाही आहे, पण तुम्हाला माहिती आहे त्यांचा एकत्र ग्रुप करा आणि एखादा काहीतरी कुकिंगचा वर्कशॉप ठेवा किंवा काहीतरी डिस्प्ले ठेवा, राईट? ॲटलिस्ट आपल्या पालकांसाठी तर ठेवू शकतो ना, नाही अख्खी खोपोली बोलवली आपण, राईट? सो हां ही कन्सिस्टन्सी आपण ठेवली पाहिजे, आपल्याला त्याचा टेस्ट मिळालेला आहे, राईट? सिंगर असतील, कोणी म्युझिशियन असेल आपल्याकडे, राईट? त्यांना बोलवा. इवन प्रोफेशनल इंटरव्ह्यूज जे घ्यायचे आहेत तर पालकही असू शकतो ना, एखादा पालकही असू शकतो, राईट? सो या पद्धतीने आपण पालकांना इन्व्हॉल्व करायचं आहे. अनदर ॲक्टिव्हिटी जी आपण ऑलरेडी केली होती, इनफॅक्ट यू डिड इट फर्स्ट टाईम एव्हर, ती आपल्याला आता कन्सिस्टंटली करायची आहे. वी आर सपोज टू हॅव सम ॲक्टिव्हिटीज इन असोसिएशन विथ सम NGOs हू आर वर्किंग फॉर एज्युकेशन. मग ते स्लम मुलं असतील त्यांच्यासाठी काही असेल, प्रौढांसाठी काही वर्ग असेल, एनिथिंग, राईट? सो ट्राय टू आयडेंटिफाय की अशा कुठल्या NGOs आहेत, त्या काय काम करतात, त्याची लिस्ट बनवा आणि आपण त्यांच्याबरोबर कसं असोसिएट होऊ शकतो, राईट? जरूर नाही की फिनान्शियल लेवलवरच असू शकतं, इट कॅन बी लेबर वर्क ॲज वेल. सो एखादा आठवडा सपोज एखादा इव्हेंट असेल तर आपले शिक्षक तिथं जातील किंवा त्या मुलांना आपण आपल्या शाळेमध्ये शिकवू शकतो. त्यांना बघू दे टचस्क्रीन बोर्ड काय असतो, त्यांना बघू दे एज्युकेशन नक्की काय, कदाचित एखाद्याला आवड तयार होईल. आणि जर असा एखादा कोणी मिळाला की त्याला आवड आहे पण काही लिमिटेशन्समुळे तो करू शकत नाही, पण त्यांना RTE माहीत नाही, लेट्स इंट्रोड्यूस, आहेत ना मुलं आपल्याकडे, त्याच्यात अजून 1-2 होतील, त्यांचं भलं होईल, सो तेही करता येऊ शकतं. पॉसिबल झालं तर आपण ट्युशन फी वगैरे माफ करून त्यांना आपण आपल्यातर्फे काही शिकू शकतो. मार्ग बरेच आहे, राईट? रेडिओ FM, रेड FM नावाचा रेडिओ नाशिकमध्ये आहे. त्यांनी रेड लाईट एरियातल्या मुलांसाठी शैक्षणिक एक वर्षभर शाळा चालवली होती अँड दे गॉट अ ट्रिमेंडस रिस्पॉन्स. ती मुलं शाळेत जात नव्हती
त्याच्यानंतर ती मुलं महापालिकेच्या शाळेत जायला लागली आणि त्याच्यानंतर त्यातली बरीचशी मुलं काहीतरी अचिव्हमेंट्स पण त्यांच्या अकॅडमिक झालेले आहेत, त्यांचं आयुष्य बदललेलं आहे. राईट. आपली एज्युकेशन संस्था, समाजकार्य, मी जे म्हणतो ना धंदा नाही, खरंच धंदा नाही. शाळेला शाळेचं महत्त्व देऊया. शाळा म्हटली का तुला काय करायचं, डॉक्टरिंग करायची, हा प्रश्न परत विचारला गेला नाही पाहिजे. मला डॉक्टरिंग करायचं आहे कारण का मला माझं घर चालवायचं आहे. शाळा माझं घर नाही चालवत. शाळा आमची चालवते, समाजावर करायची. फाईन. सो आपण या गोष्टी सगळ्या करूयात. आणि अनदर व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, मी हे खूप आधी तुम्हाला सजेस्ट केलं होतं, आता मी हे कंपेल करत आहे. फॉर्म अ टीचर्स फोरम ऑफ आवर स्कूल. मी खूपदा हे तुम्हाला सांगितलं, करा करा करा, तुम्ही केलेलं नाही. हा टीचर फोरम जरुरी नाही की तो खूप फॉर्मल असला पाहिजे, नॉट नेसेसरी. तिथं किटी पार्टीसारखी गॉसिपिंग करू शकता, तुम्ही गेम खेळू शकता, तुम्ही एज्युकेशनल डेव्हलपमेंट संदर्भात चर्चा घडवून आणू शकता. अलॉट सम डेज, अलॉट सम वीक्स फॉर दॅट, की ह्या महिन्यामध्ये आपण सपोज एज्युकेशनल याच्यावर चर्चा करायची आहे. अनाऊन्स इट प्रायर. एखादा टॉपिक द्या. एखाद दिवशी तुम्ही फ्री हे ठेवाल की बस यायचं, गप्पा टप्पा मारायच्या, स्नॅक्स एन्जॉय करायचं, वॉट एव्हर दॅट यू कॅन प्लॅन. राईट. पण हा एज्युकेशन टीचर्स फोरम असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हा फोरम आपल्याला फक्त आपल्या शाळेपुरतं मर्यादित ठेवायचा नाही आहे. इनिशियली हे एक रोडमॅप असेल खोपोलीसाठी. इव्हेंच्युअली मला हा रोटरी क्लबसारखा टीचर्सचा क्लब करायचा आहे, जिकडचे बाहेरचे टीचर्स पण येतील. अँड आय वोंट माइंड जर डे वन आपण हे करू शकलो तर तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये कोणी असे सिरियस टीचर्स असतील, प्लीज इन्व्हाइट देम. त्यांना इन्व्हाइट करा, तिथं त्यांची मतं काय ते जाणून घ्या. पण एक असा टीचर्स फोरम असला पाहिजे. कमान यार, आपण एज्युकेशन फील्डमधले प्रोफेशनल्स म्हणतो, करतोय काय आपण. सॉरी टू से, मी परत तेच म्हणतो, पण पाट्या टाकण्याशिवाय आपण केलं काय. NCERT सांगते काय करायचं, स्टेट बोर्ड सांगतं हे असं शिकवायचं, काय करायचं, व्हॉट एव्हर इट इज, आपण येतोय आणि पाट्या टाकतोय. इट हॅज बीन आयडेंटिफाईड विथ द रिसर्च. मी काही रिसर्च फायंडिंग्स तुमच्याजवळ आत्ता मांडत आहे. 21st सेंचुरीमध्ये टीचर्सला कुठले कुठले स्किल्स आता असले पाहिजे. राईट. सो टीचर शुड हॅव क्रिटिकल थिंकिंग ॲबिलिटी, प्रॉब्लेम सॉल्विंग, कम्युनिकेशन, कोऑपरेशन, क्रिएटिव्हिटी, लिडरशिप. मी आत्ता जे काही सांगितलं किंवा 2012मध्ये मी जे काही सांगितलं ते अजूनही लागू आहे. तुम्ही आत्ता ज्या मुलांना शिकवत आहात 25-30 वर्षांनंतर त्यांना असा जॉब करायचा आहे जो आत्ता अस्तित्वात नाही. हे मे बी तुम्ही खूप ठिकाणाहून ऐकलं असेल, पण याचा अर्थ तुम्हाला कळला आहे की नाही मला माहीत नाही. आज जो जॉबच अस्तित्वात नाही आहे, तुम्ही ज्या मुलांना आज शिकवताय त्यांना तो जॉब करायचा आहे. तुम्ही काय प्रिपेअर करू शकणार आहेत त्यांना. ह्या ज्या स्किल्स आहेत ना, ह्या बेसिक स्किल्स आहेत कुठल्याही क्षेत्रात सक्सेसफुल होण्यासाठी. दॅट्स वाय क्रिटिकल थिंकिंग, प्रॉब्लेम सॉल्विंग, कम्युनिकेशन, कोऑपरेशन, क्रिएटिव्हिटी, लिडरशिप, या सगळ्या गोष्टी कुठंही लागू होतात. मग कुठल्याही फील्डमध्ये असू दे. जेव्हा हे तुम्ही स्वतःमध्ये स्किल्स आणाल तेव्हा तुम्ही ते स्टुडंटमध्ये पास ऑन करू शकाल आणि तेव्हा ती मुलं सक्सेसफुल होऊ शकतील. अनदर कन्सेप्ट्स लाईक इफेक्टिव्ह गायडन्स, कॅरेक्टर डेव्हलपमेंट अँड प्रोफेशनल एथिक्स. मोठे शब्द आहेत, पण मगासपासून मी जी बडबड केली याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. जर तुम्ही ते केलं ऑटोमॅटिकली हे मोठे शब्द तुम्ही जगाल. सो दीज आर द रिक्वायर्ड स्किल्स ऑफ 21st century's teachers. I hope in VDM we all can able to train ourselves for all these things. To conclude, one more time I will wish you very happy and prosperous new academic year. Let's make changes in our life first, then in our students, and then in entire Khopoli. I believe you will be empowering me to provide valuable education to the masses. We are for masses, we are not for classes. We are here to provide value-based education only. शाळा उभी राहिलीच व्हॅल्यूजसाठी, ती त्याच्याचसाठी जगणार.